समाज जीवन भारुनी टाकू चैतन्याने मानाने वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने नटवू निज कर्तृत्वाने. नमस्कार. संवाद दीपस्तंभाशी या मुलाखतीमध्ये अखिल भारतीय इतिहास संशोधन समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर शरदराव हेबाळकर, मातृभूमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याग आणि समर्पण, कार्यकर्ता आणि स्वयंसेवक कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणजे डॉक्टर शरद हेबाळकर. त्यांच्या जीवनातील प्रवास किंवा त्यांचे पैलू उलगडण्याचा या ठिकाणी या मुलाखतीतून मी प्रयत्न करणार आहे. एक अभ्यासू, बहुआयामी, असामान्य असं व्यक्तिमत्व, व्याख्याने, लेखन, उत्कृष्ट वक्ता म्हणून ज्यांची ख्याती आहे, अनेक गुण त्यांच्यामध्ये संपन्नता आहे, अशा व्यक्तिमत्वाशी आज मी संवाद साधणार आहे. ज्ञानाचं अथांगपण आणि त्याला चिंतनाची जोड असल्यामुळे त्यांचा प्रवास आपल्यासाठी खूप ऊर्जादायी आहे. कार्यमग्नता जीवन व्हावे हा ज्यांचा ध्यास आहे, वसुधैव कुटुंबकम हा मंत्र जपणारे डॉक्टर शरद हेबाळकर. मी त्यांना पहिल्यांदाच प्रश्न विचारते, नम्रतापूर्वक प्रश्न विचारते, सर, की एवढं व्यासंगी बहुआयामी व्यक्तिमत्व, पण एक आमच्या मनामध्ये कुतूहल असतं की ह्यांचं बालपण नेमकं कसं गेलं असेल, कसं असेल, संघर्षमयी की स्वच्छंदी, कौटुंबिक स्थिती कशी असेल, शैक्षणिक वातावरण कसं असेल, मग संघाचं वातावरण होतं का, या सगळ्या गोष्टींचा उलगडा या प्रश्नामधनं आपण करावा असं मला वाटतं. माझं बालपण खरं म्हणजे स्वच्छंदी होतं. या अर्थानं की आम्ही सातारा जिल्ह्यातल्या साखरवाडी नावाच्या गावात होतो, फलटण तालुक्यातल्या, आणि ती एक छोटी कॉलनी होती, शुगर फॅक्टरी होती तिथे. त्यामुळे हायस्कूल, शाळा तिथल्या खूप छान होत्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची प्रलोभनं तिथल्या जीवनामध्ये त्या काळात अजिबात नव्हती. ना हॉटेल, ना पिक्चर, ना काहीच नव्हतं. पण तरीही संगीत, नाट्य अशा सगळ्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी अवश्य येत असत. लहानपण साधारणपणे सगळ्यांचं असतं तसंच माझंही होतं. त्याच्यात असामान्य काहीही नाही. म्हणजे भांडणं, रुसवे फुगवे, मित्रमैत्रिणी, शाळेमधली दंगामस्ती, मित्रांचं प्रेम मिळणारं त्याच्यातून, घरच्यांचा मार खाणं अनेक वेळेला, अनेक चुका करून, असं सामान्यपणे ते बालपण होतं. पण मी स्वच्छंदी यासाठी म्हटलं की त्यावेळेला मला अभ्यासाचा कधी ताण नव्हता. घरी अभ्यास करायचा असतो शाळा सोडून, ही संकल्पनाच नव्हती. मला आठवतं की शाळेमध्ये काही वेळेला मागच्या बाकावर जाऊन बसायचं आणि पहिल्या 3-4 तासामध्ये जे होमवर्क दिलं असेल ते पिरियड चालू असताना, समोरचा तास चालू असताना ते करून टाकायचं. म्हणजे घरी अजिबात कटकट नाही अभ्यासाची. असं आमचं स्वच्छंदी काम होतं. मग संघाचं वातावरण होतं का घरी? घरी संघाचं वातावरण नव्हतं, पण साखरवाडीला अगदी लहान वयामध्ये मी शाखेत जायला लागलो होतो. म्हणजे मी 6वी मध्ये होतो त्यावेळेला, तेव्हापासून संघाच्या शाखेत जायला सुरुवात केली होती.
जनुभाऊ रानडे म्हणून तिथले प्रचारक होते. त्यावेळेला साखरवाडी हो. सातारा जिल्ह्यात असलं तरी ते पुणे जिल्ह्यामध्ये संघाच्या दृष्टीनं होतं. आणि जनुभाऊ रानडे हे त्या ठिकाणी अनेकदा येत असत. आणि पहिली आठवण माझी संघाची अगदी बाल म्हणून आहे ती सुद्धा अशी आहे. 6वीत होतो आम्ही. ते समोरून येताना दिसले की आम्ही दुसऱ्या गल्लीमध्ये पळून जायचो. हा माणूस आपल्याला गाणी म्हणायला लावतो, खेळवतो, असं काही काही डोक्यात. त्यामुळे त्याला टाळण्याची प्रवृत्ती एक बाल स्वभाव अशी त्यावेळेला होती. त्यामुळे संघाशी आलेला संबंध हा असा स्वाभाविकपणानं त्यामध्ये आला. घरामध्ये संघाचं वातावरण नव्हतं, कारण हा काळ जो आहे हा काळ गांधी हत्येनंतरचा आणि संघावर बंदी घातलेल्या काळाच्या जवळचा काळ आहे हा. त्यामुळं 52, 53, 54 या सगळ्या काळामध्ये स्वाभाविकपणानं त्यामुळे संघाच्या कामाची एका अर्थानं पंचायत झाली होती. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये संघाच्या शाखा चालू आहेत, कार्यक्रम चालू आहेत असं दृश्य त्यावेळेला नव्हतं. पण तरी संघाच्या कामाशी संबंध आला होता त्याच वेळेला. म्हणजे स्वच्छंदी बालपणामध्ये सुद्धा शाखा करणं हे तुम्ही केलेली आहे. आणि जनुभाऊ रानडे सारखी महान व्यक्ती तुमच्या सहवासात आली, कदाचित त्या काळी त्यांचं मूल्य आपल्याला कळत नाही, पण आता त्याचा आपल्याला अनुभव येतो. खर तर महाविद्यालयीन जीवन हे मी विचारणार होते, पण माझ्या माहितीप्रमाणे आपण महाविद्यालयात न जाता, म्हणजे महाविद्यालयाची पायरी न चढताच आपण PhD पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. यालाच मला वाटतं पॅशन आणि पेशन्स जे असतात माणसांकडे ते तुमच्याकडे होते. कारण माझ्या माहितीप्रमाणे बीडला LIC ची नोकरी केली आणि मग संघाचा परिचय झाला तुमचा. आणि मग तुम्ही 4 वर्ष जवळजवळ प्रचारक म्हणून राहिलात. आणि नंतर मग मामांची भेट झाली आणि तुम्ही कोलेश्वर मध्ये आलात. मला वाटतं यावरची टिप्पणी मला या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षित आहे. हा प्रवास कारण हा मजेदार प्रवास आहे. एक तर 11वी मॅट्रिक होती, त्यामुळे मॅट्रिक झाल्यानंतर एक 5-6 महिन्यांनी वय वर्ष 18 लागणार होतं. महाविद्यालयात जाण्याचा संबंध नव्हता, शक्यता नव्हती ती. अशा वेळेला स्वाभाविकच मी नोकरीच्या शोधामध्ये होतो. त्यावेळेला वडिलांचा वशिला, वडिलांनी काही सुचवावं, बाकीच्यांनी आपल्यासाठी काही प्रयत्न करावेत असं नोकरीच्या बाबतीत नव्हतं. घरातलं वातावरण असं होतं की आता झाले तुम्ही मॅट्रिक झालेत ना, आता तुम्ही आणि तुमचा मार्ग काय करता ते पहा. अशा स्थितीमध्ये LICचा कॉल आला. फॉर्म भरला होता मी. आणि मुलाखतीला जाताना माझ्याजवळ कपडे सुद्धा नव्हते. थोरल्या भावाची पॅन्ट माझ्या वडिलांनी अल्टर करून दिली, ती घातली. एक दुसरा बऱ्यापैकी शर्ट होता, तो शर्ट, भावाची चप्पल. अशा ह्याच्यामध्ये मी पुण्याला त्या इंटरव्ह्यू साठी गेलो होतो असं मला आठवतंय. 4 वर्ष मी LICत नोकरी केली. पुण्याला 1 वर्ष होतो. नंतर बदली जी झाली ती थेट मराठवाड्यातल्या बीडमध्ये. त्यावेळेला बीड कुठं आहे आणि कसं आहे हेही कुणाला कळत नव्हतं. एक गाडी दुपारी 1 वाजता निघायची आणि रात्री 11-12 मध्यरात्री अशी ती बीडला पोचायची. बीडमध्ये ना नळ ना लाईट ना काहीच. सायकल रिक्षा तर आयुष्यात पहिल्यांदा मी बीडला स्टँडवर उतरलो पत्र्याच्या त्यावेळेला पाहिजे. असा तो गमतीशीर सगळा प्रसंग आहे. पण त्याच्यानंतर 3 वर्ष मी जे बीडला LIC मध्ये सर्व्हिस केली त्यावेळेला संघाच्या कामात होतो. तिथली एक सायम शाखा चालवत होतो, सायम शाखेचा कार्यभार होतो. आणि हे सगळं चालू असताना मनामध्ये विचार येत होता की हे ठीक आहे आपण नोकरी करतो आहोत आता, पण शिक्षणही झालं पाहिजे. म्हणून आम्ही LICतल्याच 2-3 मिळून तिथेच बहिस्थ परीक्षा द्यायला सुरुवात केली. आणि 1-2 कॉलेजच्या परीक्षा आम्ही नोकरी करत असताना दिल्या. पण माझ्या मनात जो विचार सारखा येत होता तो असा होता की परिस्थिती कशी जरी असली तरी आपल्याला देशाचं काम केलं पाहिजे. त्याची एक प्रेरणा संघाच्या शाखेतून मिळाली होती.
आणि त्यामुळे मग ती नोकरी सोडून संघाच्या कामासाठी पूर्ण वेळ जायचं असा निर्णय त्याच वेळेला मी घेतला. त्यामुळे महाविद्यालयीन जीवन म्हणण्यापेक्षा एका अर्थानं माझ्या जीवनामध्ये जे महाविद्यालय होतं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे होतं. आणि त्या संघाच्या कार्यकर्त्यांचा पोट धरून आणि त्यांच्या प्रेरणेनं सगळ्या गोष्टी नंतरच्या काळात सुद्धा आयुष्यभर मी केलेल्या आहेत. त्यावेळेला मग LIC ची नोकरी सोडून जाणं हे इतकं सोपं नव्हतं, कारण या सगळ्या गोष्टीमध्ये त्याग माझा नव्हता. प्रेरणा मला होती, पण त्याग घरातल्या लोकांचा होता. कारण एक कमावता तरुण मुलगा घरातून निघून जातो खुशाल, खरं म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजायला एका अर्थानं, हे थोडं विचित्र होतं. त्यामुळे त्याग घरच्यांचा होता. घरचे कोणी परवानगी देतील ही शक्यता अर्थातच नव्हती, पण तरीही मी बाहेर पडलो आणि नंतर 4 वर्ष मी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचारक होतो. हा जो कालखंड आहे, या कालखंडाचा एक लाभ मला आयुष्यभर झालेला आहे. जे करायचंय ते मला करायचंय. मग त्याच्यासाठी जे वाचन करायचं असेल, जी चर्चा करायची असेल, जो विचार करायचा असेल आणि जो निर्णय घ्यायचा असेल, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझी आणि फक्त माझी होती. त्यामुळे कोणाचा सल्ला घेणं याची सुद्धा मला त्यावेळेला आवश्यकता वाटत नव्हती. त्याचा एक लाभ असा झाला की माझ्या सगळ्या गोष्टी या पद्धतीनं मी स्वतः मॅनेज करायला त्या 4 वर्षाच्या नोकरीच्या काळामध्ये शिकलो. त्यामुळे एका अर्थानं मॅट्रिक झालं की जगाचा अनुभव घ्यायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. प्रतिकूलता, आर्थिक परिस्थिती जेमतेम, तरी पण स्वयं निर्णयाची जी क्षमता आहे ती आपल्याकडे होती. आता तुम्ही म्हणालात की पालकांचा त्याग होता, तुमचं समर्पण होतं की महाविद्यालयीन शिक्षण, महाविद्यालयात न जाता नोकरी करत करत शिक्षण, पण ही जिद्द जी दिली त्यांच्या संस्कारांनी तुम्हाला मिळाली असंही तुम्ही म्हणालात. याच्यानंतरचा प्रश्न आहे की खोलेश्वर महाविद्यालयात आलात. खोलेश्वर महाविद्यालयामध्ये या सेवा काळामध्ये एक काही चांगले सुखद प्रसंग आले असतील, आठवणीतले काही प्रसंग असतील, मग त्या विद्यार्थ्यांच्या समवेत असतील किंवा तिथेही संघाशी संबंध आलेला असेल किंवा वक्ते म्हणून अनेक लोक तिथे आलेले असतील, प्राध्यापकांशी संवाद असेल, असा म्हणजे त्या परिसरातला, खोलेश्वर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये किंवा संकुलामध्ये असे कोणते प्रसंग तुम्हाला आठवणीत राहिलेले आहेत, एखादा त्यापैकी? ज्या वेळेला मी प्रचारक म्हणून थांबायचं आणि पुन्हा नोकरी शोधायची, व्यवहारिक जीवनात प्रवेश करायचा असं ठरवलं, तेव्हा 4 वर्ष म्हणजे मॅट्रिक होऊन 8-9 वर्ष झाली होती. आता मॅट्रिक झालेल्यांना नोकऱ्या नव्हत्या, काळ बदलला होता. त्यामुळे त्यावेळेला जितकी सहज नोकरी मिळाली तशी नोकरी मिळण्याची शक्यता नव्हती, कारण मी ग्रॅज्युएट सुद्धा अजून झालेलो नव्हतो. अशा स्थितीमध्ये सुद्धा आयुष्यातल्या आणखीन एका गोष्टीचं वळण मला त्यावेळेला मिळालं. मी मगाशी जसा सहज उल्लेख केला तसं एकदा संघाच्या कार्यामध्ये पडल्यानंतर एक संस्कार आणि एक धारणा मनाची अशी झाली होती की आता यापुढे आयुष्यात पण आपले निर्णय घेत असताना जसे स्वतःचे निर्णय घेतो तसं आता सगळे निर्णय आपण संघ सांगेल त्या पद्धतीचे घ्यायचे. जे संघानं सांगायचं आणि मग आपण ते काम करायचं, फार विचार त्याच्यामध्ये अधिक करत राहायचं नाही. त्यामुळे ज्या वेळेला प्रचारक म्हणून थांबत असताना आपल्या प्रांताचे एक संघचालक होते, बाबाराव भिडे म्हणून, त्याने विचारलं पुढे काय करणार आहेस? तेव्हा खाली मागून उत्तर दिलं होतं मी की 2-3 ठिकाणी अर्ज केलेत आणि पाहतोय, प्रयत्न करतोय. आश्चर्य असं की ते सहजपणानं मला म्हटले की आम्ही असं ऐकतोय की अंबेजोगाईला संघाचे काही स्वयंसेवक एक शाळा चालवतात, एवढंच ते म्हटले. आणि मी प्रचारक म्हणून थांबल्या क्षणी त्या दिवशीचा वर्ग संपल्याबरोबर थेट अंबेजोगाईला, परिचय होते, 4 वर्ष मी बीडला होतो त्यामुळे,
आणि अंबेजोगाईला येऊन मामा क्षीरसागर, वसंतराव देशमुख अशी सगळी मंडळी संस्थेची, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची त्यांना भेटलो. त्यावेळेला बीएड, डीएड, अमुक तमुक हे सगळं अजून कंपल्सरी झालेलं नव्हतं. आणि आश्चर्य म्हणजे केवळ मॅट्रिकच्या क्वालिफिकेशनवर मला भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या या शाळेमध्ये शिक्षक म्हणून घेण्यात आलं. आयुष्यामध्ये मी शिक्षक बिन कधी वाटलं नव्हतं, कुठलीच गोष्ट वाटली नव्हती. प्रचारक जाईन कधी असंही वाटलं नव्हतं, शिक्षक होईन असंही वाटलं नव्हतं. पण शिक्षक झाल्यानंतर एक नवीन अध्याय माझ्या जीवनातला सुरू झाला. कारण साक्षात शिक्षणाशी संबंध आला, तरुण मुलांशी संबंध यायला लागला, बालांशी संबंध यायला लागला. आणि त्यामुळे संघाचं कार्य आणि नोकरी यांचा एक सुंदर मेळ त्याच्यातून बसला. आणि त्याचबरोबर मग बहिस्त परीक्षाही द्यायला सुरुवात झाली आणि 2 वर्षामध्ये मी बीए झालो. त्याच्यानंतर माझ्या बरोबरीचे अनेक जण बीएडला त्याला चान्स लागला, पगारी चालू होत होता आणि बीएड करता येत होतं. मी त्यांना म्हटलं नाही, मला एम ए करायचं आहे. आणि मी एम ए केलं. त्याची प्रेरणा देणारे खूप शिक्षक, प्राध्यापक या ठिकाणी मला भेटले अंबेजोगाईमध्ये. आणि मग मी एम ए केलं. हा सगळा जो शिक्षणाचा प्रवास आहे, या सगळ्या प्रवासामध्ये इतक्या असंख्य लोकांनी मला मदत केली आहे की मी कल्पनाच करू शकत नाही. काही वेळा असं वाटतं की माझं जीवन घडलं याला इतके असंख्य लोक कारणीभूत आहेत की माझं स्वतःचं क्रेडिट त्याच्यामध्ये अक्षरशः शून्य आहे. जणू काही मी त्यांच्यासमोर उभा होतो आणि ते सगळेजण मिळवून हातात छिन्नी हातोडा घेऊन बनवत होते, घडवायचा प्रयत्न करत होते, असं मला माझ्या जीवनामध्ये कायमचं जाणवतं. त्यामुळे ज्या वेळेला मी एम ए झालो त्यावेळेला योग असा होता की संस्थेनं कॉलेज काढलं. 72 मध्ये ते कॉलेज निघालं होतं आणि मी 74च्या सप्टेंबरमध्ये निकाल वगैरे जेव्हा हातात आले त्यावेळेला अलगदपणानं शाळेतून महाविद्यालयामध्ये शिफ्ट झालो आणि प्राध्यापक शरद हेबाळकर असं काहीतरी एक एपिथेट, एक पदवी माझ्यासमोर लागायला लागली. हा जो काळ होता महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून जाण्याचा, त्या काळात प्राध्यापकाची प्रतिष्ठा त्यावेळेला खूप मोठी होती, हे सार्वजनिक नव्हतं इतकं. आणि त्यामुळे एक प्रतिष्ठाही मिळाली. संघाचं काम करत असताना या प्रतिष्ठेची आवश्यकता असते, त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी सुद्धा साथ दिली फार मोठ्या प्रमाणात. आणि मग महाविद्यालयातला प्राध्यापक म्हणून मी काम करायला सुरुवात केली. त्याच्या बरोबरीनं मग संघ कार्य पण माझं चालूच होतं. साधारणपणे हा कालखंड हा जीवनातलं एक वळण देणारा होता. आणि आता माझी खात्री पटली होती की संघानं काही सांगितलेलं करायचं, त्याचे प्रॉस अँड कॉन्स, डूज अँड डोंट्स काही पाहायचे नाहीत. आणि सबंध आयुष्य या वळणावर संघ सांगेल ती गोष्ट करायची, अशा मानसिकतेमध्ये मी असल्यामुळे पुढचा सगळा कालखंड जो आहे तो संकटांचा असेल नाही तर सुखदुःखाचा असेल, कसाही असेल, अत्यंत चांगला गेला असं मला आज मागे वळून पाहिल्यानंतर वाटतं. सर खूप छान म्हणजे ऊर्जा देणारा आणि प्रेरणा देणारा संदेश आहे की परिस्थिती कशी असो, प्रतिकूल असो, काही असो, पण कुठेतरी आपण एक आधारवड मांडतो. तर तसं तुम्ही पितृतुल्य असं संघाला आधारवड मांडलं आणि ते सांगतील तसं आपण करायचं असं निश्चित मनामध्ये केलं आणि तो प्रवास तुमचा सुरू झाला. आणि याच्यासाठी खूप मोठं मन पाहिजे, आभाळा एवढं मन पाहिजे की असंख्य हात मला मिळाले आणि असंख्याचं मदत सहकार्य मिळालं म्हणून मी मोठा झालो. सर तुमच्यामध्ये ती म्हणजे ऊर्जा असल्यामुळे, तुमच्यामध्ये ते पेशन्स असल्यामुळे, एक जिद्द, ध्येय, ध्यास असल्यामुळे या गोष्टी शक्य होऊ शकल्या असं मला वाटतं. आता थोडासा कौटुंबिक प्रश्न की महाविद्यालय वगैरे कोलेश्वर महाविद्यालयात आपण आलात आणि मग नंतर मला वाटतं 84 आपला विवाह झाला. मग त्याच्यानंतरचे जे प्रसंग आहेत, एक पती पत्नी म्हणून नातं, त्याच्यानंतर संघाशी असलेला आपला संबंध
आणि त्याच्यामुळे स्वयंसेवक कार्यकर्त्यांचा घरातला राबता, त्यांच्या जिव्हाळ्याचं संबंध आणि तिचं ते ममतेने त्यांच्याशी असलेलं नातं, हा सगळा परिवार तुम्ही जपला. याबद्दल थोडस सांगा. शरयूताई आणि घर. उत्सुकता सगळ्यांना असते, एखाद्याचा विवाह कसा झाला याची सुद्धा. हे स्वाभाविक आहे. पण एक तर त्या खोलेश्वर शाळेमध्ये शिक्षिका होत्या, डीएड झालेल्या होत्या, मलाही सिनियर होत्या शिक्षिका म्हणून तशा 2-4 दिवसांनी का पहिल्यांदा प्राथमिक शाळेत आणि नंतर हायस्कूलमध्ये ती शिक्षिका म्हणून काम करत होती. आणि त्यामुळे परिचय झालाच होता. त्या घरचं वातावरण संघाचं होतं. वडील संघाचे स्वयंसेवक, भाऊ संघाचे स्वयंसेवक, आई पण सामाजिक कार्यामध्ये योगदान देणारी, असं ते कुटुंब होतं. त्यामुळे त्यांच्या घराशी संबंध निकटचा आला आणि त्याच्यातून आमचा दोघांचा विवाह ठरला. विवाह तर झाला, दोघे नोकरी करत होतो आम्ही. पण गंमत अशी की विवाह झाला डिसेंबर मध्ये 72च्या, नंतर 73 आणि 74 ही 2 वर्ष कशी बशी जेमतेम पार पडली आणि 75 मध्ये आणीबाणी आली. जे सगळं सुरळीत सुरू व्हायच्या आतच एक नवीन दणका बसला आणि मला 22 महिन्यासाठी जेलमध्ये जावं लागलं. पण एक गोष्ट चांगली होती की आमचं वैवाहिक जीवन हे तेव्हापासूनच कायम एका विशिष्ट पद्धतीनं, माझ्याच, असं म्हणायला हरकत नाही, माझ्याच पद्धतीनं तिचंही जीवन तिनं या प्रेरणेशी बांधून घेतलेलं होतं. आणि ती राष्ट्रसेविका समिती, ह्या अखिल भारतीय संघटन समितीचं, त्या समितीची शाखा तिनं सुरू केली होती अंबेजोगाईत. आणि त्या आमच्या दोघांच्याही प्रयत्नातून एका अर्थानं संघाचं घर, समितीचं घर अशी ओळख ही स्वाभाविकपणे घराची व्हायला लागली. आणि घराची जी ओळख आहे ती घराची ओळख माणसाला मिळत असते. त्यामुळे आम्ही दोघेही संघाचे कार्यकर्ते, समितीचे कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जाऊ लागलो. त्यामुळे ज्या गावामध्ये जी कर्मभूमी आपण मानली त्या अंबेजोगाईमध्ये ही एक आयडेंटिटी आमची पक्की झाली आणि कायम झाली. आणि त्यामुळे आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा, त्या जवळजवळ 2 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक प्रकारची संकट आली, अनेक गोष्टी झाल्या, पण त्या सुसह्य झाल्या. उलट स्वतःला सांभाळत माझ्या पत्नीनं सुद्धा समाजासाठी आणि समाजातले ज्या अशा व्यक्ती ज्या तुरुंगात गेलेल्या होत्या त्यांच्या कुटुंबांच्यासाठी म्हणून रात्रंदिवस कार्य केलं. हा एक आदर्श तिनं सगळ्यांच्या समोर घालून दिला. त्यामुळे हा कालखंड वैवाहिक जीवनाचा सुरुवातीचा हा असा गमतीशीर आहे. म्हणून मी काही वेळेला असं म्हणत असतो, अरे काय सांगावं, पहिला दिवस आमचा कधी झालाच नाही. हे म्हणत असताना दुःख नसतं तर एक गंमत असते. कारण पहिलं वर्ष जेव्हा आलं दिवाळसणाचं, त्यावेळेला बाईसाहेब स्काउट साठी म्हणून फरीदाबादला हरियाणामध्ये गेल्या होत्या, 15 दिवस तिकडं होत्या. दुसरं आलं त्यावेळेला मी संघाच्या कामाला गेलो होतो कुठेतरी. त्यामुळे आमचे दिवाळी सण वगैरे अमुक तो अशा गोष्टीकडे कधी लक्ष नसायचं, घरातल्या सणांच्याकडे लक्ष नसायचं. पण तरीही घरात खूप जण येणारे जाणारे. नंतर योगायोगानं माझे वडील जेव्हा निवृत्त झाले 74 मध्ये, तेव्हा तेही इथं राहायला आले, माझे आई वडील दोघंही. आणि त्यामुळे एक भरलेलं घर, आणि असं भरलेलं घर की ज्या घरामध्ये सगळे जण आहेत अशी आमची स्थिती स्वाभाविकपणाने त्यावेळेला होती. आणि मग त्यामुळं स्वाभाविकच वैवाहिक जीवनाचा एका अर्थानं आणीबाणीपर्यंतचा कालखंड हा जो आहे, जे तो 4 वर्षाचा म्हटलं तरी खऱ्या अर्थानं 2-1 वर्षाचाच होता, पण तो सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण होता. आणि वैवाहिक जीवन म्हणून खऱ्या अर्थानं आमची जी सुरुवात झाली ती आणखीन एका मजेदार वेगळ्या प्रसंगानं झाली आहे त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये. ओघाला एखादा प्रश्न आला किंवा तो
ती विशेष गोष्ट आली की मी ते सांगेन. पण अशा पद्धतीनं संसार आमचा गमतीचा एका अर्थानं त्यावेळेला सुरू झाला. खरं सर म्हणजे परत परत मी म्हणेल की ही पण एक प्रेरणा आणि ऊर्जा आहे. सद्यस्थितीमध्ये वर्तमान स्थितीमध्ये जी पती पत्नीची भूमिका आहे आपण बघतोय युवक युवतींमध्ये संघर्ष, त्यांची मानसिकता हे पण अनुभवतो. त्यांच्यासाठी हे किती आदर्श आहे की दोघांनी कार्यात राहायचं आणि त्याच्यात आनंद मानायचा आणि ते कार्य मनाने स्वीकारायचं आणि ते घरासाठी त्याच्यासाठी ऊर्जा द्यायची. ही गोष्ट खरंच सर म्हणजे विरळच आहे, दुर्मिळ आहे, पण ती तुमच्यातनं आम्हाला मिळाली. अनेक अनेक श्रोते याच्यातनं प्रेरणा घेवो अशी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करते. खरं तर 1975 मध्ये आणीबाणीच्या काळामध्ये नाशिक जेलमध्ये होता तुम्ही. इथलाच मला थोडंसं सांगायचं की इथली परिस्थिती थोडी जेमतेमच होती. नाहीतरी शरवतेवरच पूर्ण घर, घरामध्ये भरलेलं घर फक्त तुम्ही नव्हतात, पण ते सगळं सावरणं, समाजकार्य करणं, सगळ्यांना चांगल्या स्थितीमध्ये ठेवणं, सगळ्यांची मानसिकता जपणं हे खूप तिचं अवघड काम होतं. तसं तुमचं पण होतं, कारण नाशिक जेलमध्ये असताना तुम्ही लिखाणही केलेलं आहे. त्याबद्दल थोडस सांगा. तुमची पण मानसिकता अशीच असेल ना? खरंय. सुरुवातीला जेव्हा जेलमध्ये गेलो आम्ही सगळे त्यावेळेला अंधार होता. कधी सुटणार आहे माहिती नव्हतं. जेलमध्ये का टाकलंय माहिती नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही जेलमध्ये होतो ते कुठे आहोत हेही घरी माहिती नव्हतं. असा विचित्र तो काळ होता. पण नंतर जेलमधली संख्या खूप वाढली, संघावर बंदी टाकली होती, त्यामुळे लाखाच्या घरामध्ये स्वयंसेवक तुरुंगामध्ये गेले. म्हणजे आमच्या या नाशिक रोड जेलमध्ये 1178 मंडळी नाशिक रोड जेलमध्ये होती. त्यातली 95% मंडळी ही संघाची स्वयंसेवक होती, कार्यकर्ती होती. आणि त्यामुळे मी जसं एक उल्लेख केला की आयुष्यामध्ये काही फार सुंदर योगायोग असतात. आता हे दुःख होतं, आम्ही जेलमध्ये होते, जे बाहेर आहेत त्यांचा त्या खरंच यावेळेला मोठा होता, त्यांना सगळं सहन करावं लागत होतं, परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागत होतं. मुलं लहान होती, अनेक जण मध्यम वयात होते, संसार बंद पडले होते, शिक्षण मुलांची थांबण्याची वेळ आलेली होती, नोकऱ्या गेलेल्या होत्या. पण असं सगळं असताना सुद्धा माझ्या बाबतीत एक गोष्ट चांगली होती की ती नोकरी करत होती, त्यामुळे पैशाचा फारशी अडचण आली नाही. माझ्या आई वडील धाकट्या भावाकडे त्यावेळेला जाऊन राहिले सोयीनं. आणि तिनं जवळजवळ पूर्ण वेळ त्या 2 वर्षाच्या काळामध्ये समितीचं काम केलं. अनेकांसाठी मदत गोळा करणं, त्यांच्या संसाराला हातभार लावणं, जेलमध्ये सगळ्यांचे निरोप आणून पोहोचवणं, या सगळ्या गोष्टी तिनं मोठ्या कौशल्यानं त्यावेळेला मॅनेज केल्या. माझ्या दृष्टीने एक किंवा माझ्या आणि तिच्या दृष्टीनं फायदा असा झाला की या जेलमध्ये खूप मोठी मंडळी होती, सगळीच मोठी मंडळी होती. राजकीय क्षेत्रातली होती, विश्व हिंदू परिषदेतली होती, संघातली होती, संघाचे सगळे अधिकारी होते. अशा स्थितीमध्ये या सगळ्यांचा सहवास सातत्यानं त्या ठिकाणी मला प्राप्त झाला. आणि इतक्या विषयातली इतकी विद्वान मंडळी या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये होती की त्या जेलमध्ये मग निरनिराळी व्याख्यानं, सेमिनार, चर्चा आणि त्याच्या बरोबरीनच आपल्यालाही संधी मिळणं सगळ्यांच्या समोर उभा राहायची, काही करण्याची, असा सगळा तो काळ गेला. त्यामुळे वाचन झालं, लेखन सुरू झालं. माझ्या आयुष्यातला इतिहास म्हणून जो विषय मी निवडला त्यावेळेला व्यासंगाचा, तो होता भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार. कशी भारतीय संस्कृती जगभर पसरली, त्याची प्रेरणा ही मला तिथल्याच एका संघचालकांनी दिली. आणि त्यांनीच माझ्याकडनं पहिल्याच वेळेला म्हटलं आता इथं भाषणं द्यायची त्याच्यावर. मला आठवतंय मी संघाच्या स्वयंसेवकांच्या समोर किंवा या 1000 जणांच्या समोरच मी जवळजवळ 35 भाषणं या विषयावरची त्या ठिकाणी दिली, अभ्यास करत करत. आणि पहिलं पुस्तक भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार
हे लेखनही तिथे केलं. आता खरं म्हणजे जे ऐकतायत सगळ्यांना त्यांच्याही लक्षात येईल की यात खरंच माझं काय क्रेडिट होतो. मी काही जेलमध्ये जायचंय का विचारलं असतं तर गेलो नसतो, नक्कीच गेलो नसतो, घाबरलोच असतो. पण गेलो, सगळ्यांशी संपर्क आला, त्यांनी माझ्याकडनं व्याख्यानं करून घेतली, त्यांनी माझ्याकडनं विविध विषयावरचं प्रबोधन तयार करून घेतलं आणि त्यांनीच माझ्याकडून पहिलं पुस्तकही लिहून घेतलं. काय क्रेडिट आहे माझं. ही जी संधी प्राप्त झाली आणि सगळ्यांच्याकडून मिळालेली ही जी प्रेरणा आणि प्रतिसाद होता, त्याच्यातून जेलमधल्या या 20-22 महिन्याच्या कालखंडामध्ये आयुष्यातली इतकी मोठी शिदोरी प्राप्त झाली की नंतरच्या कालखंडामध्ये आता काही आणि कसाही कालखंड आला तरी काहीही आपल्याला अडचण नाही अशी एक मानसिकता उलटी त्यातून निर्माण झाली. बाकी मग दुःख असतातच, आजारपण होती, घरच्या कटकटी होत्या, अडचणी होत्या, हे सगळ्यांनाच असतं, त्यात माझं काही विशेष नाहीये. अशा सगळ्याला तोंड द्यायची हिंमत आणि प्रेरणा मात्र अशा सगळ्यांच्यामुळे स्वाभाविकपणानं त्यावेळेला आम्हाला प्राप्त झाली होती. मलाच नव्हे, अनेकांच्या बाबतीत असं म्हणता येईल. म्हणजे अक्षरशः आता दुर्दैवानं ते दोघंही नाहीयेत, पण गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजन ही अंबेजोगाईची रत्नही तिथं होती आणि त्यांचं जीवन कसं आहे आपल्याला माहिती आहे. ते ज्या दिवशी जेलमध्ये आले त्याच दिवशी घडायला सुरुवात झाली, आणीबाणी संपली आणि बाहेर आले की ते राष्ट्रीय नेते बनायला मोकळे झाले. म्हणजे त्या जेलमधल्या सगळ्या वातावरणाचा काय परिणाम असेल जेलमध्ये असलेल्या सगळ्यांच्या बाबतीतला, हे आपल्या सहजपणानं लक्षात यावं म्हणून फक्त ती एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली. पण या जेलमध्ये खूप जणांशी संपर्क आला आणि जो नंतरच्या कालखंडात उपयोगी पडला त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण द्यायचं तर विदर्भातल्या लोकांशी कधी परिचय नव्हता, पण विदर्भातली 450 कार्यकर्ती मंडळी तिथं होती. डॉक्टर हेडगेवारांच्या बरोबर काम केलेली काही मंडळी त्याच्यामध्ये आलेली होती. अशांचा सहवास पण तिथं मिळाला. आणि ज्या वेळेला जेलमधून मी बाहेर आलो त्यावेळेला मला आठवतंय की पत्रांचा ढीग साचला होता, आमच्याकडे व्याख्यानाला या म्हणून. मला वक्ता बनवलं आणि वक्ता बनवल्यावर प्रसिद्ध वक्ता महाराष्ट्रातला बनवलं, त्या आणीबाणीच्या कालखंडानं बनवलं असं मला काही वेळेला वाटायला लागतं. संकट सुद्धा माणसाला सगळ्यांनाच येतात, पण ते संधी म्हणून बघणं आणि त्यात आहे त्या परिस्थितीत आनंद मानणं, समाधान मानणं आणि काही लोकांचा सहवास मिळाला, संपर्क झाला म्हणून त्यामध्ये समाधान मानणं, ह्या गोष्टी सामान्य माणसाच्या नाही, याला असामान्यत्व असावं लागतं आणि ते तुमच्याकडे आहे असं मला वाटतं. या आणीबाणीच्या काळामध्ये जे पुस्तक लिहिलं ते तुम्ही सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर भाषीप्र या संस्थेमध्ये, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये आपण कार्यवाह म्हणून तुम्हाला नियुक्त करण्यात आलं आणि मग कार्यवाह झाल्यानंतर तो 5 वर्षाचा कालखंड. आता हा कालखंड प्रशासकीय कालखंड, एकतर संघ आणि प्रशासकीय काम याचा अनुभव कसा आहे आणि बरंच परिवर्तन केलेले मी त्याची साक्षीदार आहे की परिवार ही संकल्पना आणली, संकुल ही संकल्पना आणली, बरेच बदल आपण केले. आता त्याच्याबद्दल थोडस आणि आता काय अपेक्षा आहे ते थोडस सांगा. ज्या वेळेला महाविद्यालयातली नोकरी सुरू झाली होती माझी, त्यावेळेला अनेक संधी माझ्यासमोर स्वाभाविकपणानं आल्या. एक तर संस्था बऱ्यापैकी मोठी होती, चांगली होती, अनेक अनुभवी मंडळी त्याच्यामध्ये होती, त्यामुळे त्यांच्या बरोबर एक संस्थेच्या अंतर्गत सुद्धा केवळ आदर्श शिक्षक व्हावं, आदर्श प्राध्यापक व्हावं इथंच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या बरोबर आपला असलेला संबंध, त्याचा संघकार्यासाठी नीट उपयोग करून घेणं, त्याच्यासाठी हवं ते स्वातंत्र्य आणि प्रेरणा या संस्थेमध्ये होती. विशेषतः त्या कालखंडामध्ये मामा क्षीरसागर हा आमचा खरंच आदर्श होता. त्यांनी इतक्या पद्धतीनं आम्हाला या सगळ्या गोष्टीचा उपयोग करायला शिकवलं होतं
की त्यामुळे नंतरच्या एक साधारणपणे महाविद्यालयामध्ये मी नोकरी करायला सुरुवात केल्यानंतर म्हणजे खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल की मी आफ्रिकेत जाऊन आल्यानंतर म्हणजे 80 मध्ये, मधला कालखंड बाजूला ठेवू थोडासा, आपण ओघात येईल तेव्हा सांगेल, पण साधारणपणे 1980 पासून संस्थेशी माझा जो संबंध होता तो एक जीव असलेला कार्यकर्ता त्या संस्थेशी, अशा पद्धतीचा त्यातून निर्माण झाला होता. सगळ्यांशी अत्यंत हसत खेळत संबंध, सगळ्यांच्याकडे जाणं येणं, सगळ्यांच्या बरोबर गप्पा मारणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या घरी जाऊन सहभागी होणं आणि त्याच्याबरोबर विविध उपक्रम, असंख्य उपक्रम शाळेतले कॉलेजमधले करणं. आता या सगळ्या याच्यामध्ये नोकरीच्या, सामाजिक जीवनात, सार्वजनिक जीवनात कितीतरी प्रसंग हे स्वाभाविकपणानं एकमेकाशी थोडे संघर्षाचे येतात, कधी रागवारागवीचे येतात, पण हे सगळं असून सुद्धा मला आज वाटायला लागतं की अरे या सगळ्या माणसांच्या बरोबर काम करत असल्यामुळं ही माणसं किती मोठी आहेत हेही कळलं. एकतर जेलमध्ये आम्हाला हे कळलं होतं. काय शिकलो आम्ही जेलमध्ये, तर माणूस नावाचं जे पुस्तक आहे ते वाचायला आम्ही जेलमध्ये शिकलो होतो. इतका संबंध 24 तास एकमेकाशी आलेला होता. त्यावेळेला हीच गोष्ट भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संघाच्या प्रेरणेतून स्थापन झालेली असल्यामुळे हीच गोष्ट तिथेही होती आणि त्यामुळे एकमेकांना वाचायचं जणू काही अशा पद्धतीने एकमेकाचं सहकार्य सुरू झालं आणि अनेक प्रकारच्या उपक्रमात मी सहभागी झालो. पण खरं म्हणजे साधारणपणे 95 मध्ये ज्या वेळेला मला अचानक वरिष्ठ कार्यकर्त्यांनी बोलवून घेतलं आणि म्हटलं की पुढच्या काळामध्ये संस्थेचं कार्यावह म्हणून तुम्ही काम करायचंय. मी म्हटलं ठीक आहे. मी इतक्या सहजपणानं ठीक आहे का म्हटलं, तर मला तिथे समोर संघाचे कार्यकर्ते दिसत होते, मी स्वयंसेवक होतो. ही जी एक पातळी आहे या सगळ्या जीवनामधली, ती तिथेही मेंटेन होत होती आणि त्याच्यातून मी हो तर म्हटलं, पण सोपं नव्हतं. पण मी हो म्हटलं आणि मला अनुभव आला की अनेकांचं इतकं सहकार्य त्याच्यामध्ये प्राप्त होतंय की त्यातून स्वाभाविकपणानं संस्थेचा कार्यवाह म्हणून मी यशस्वी होऊ शकतो. आणि मग नोकरी करता करता संघकार होतच, प्रवास पण सुरू झाले सगळीकडे. या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की मराठवाड्यामधलं जे शैक्षणिक वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण तशा अर्थानं नगण्य आहोत, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था म्हणून सुद्धा, आणि आपली क्वालिटी असून आणि मनापासून सगळे काम करत असून सुद्धा आपण नगण्य आहोत, हे बदलावं लागेल. आणि म्हणून माझा कार्यकाळ जो कार्यवाह म्हणून होता तो जसा संस्था म्हणून होता तसाच त्याच्याबरोबर ही संस्था मोठी करायला काय करता येईल असा तो काळ होता. आणि त्या 4-5 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक नवीन ठिकाणी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा या सुरू कराव्यात या हेतून मी प्रयत्न केले आणि संस्था मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांच्या पातळीवर त्यामुळे जाऊन पोहोचली. त्यामुळे संस्थेचा आणि प्रशासकीय कामाचा अनुभव मिळाला आणि त्या अनुभवाबरोबरच भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, भारतीय शिक्षणाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या प्रेरणा आणि आपलं कार्य असं सगळं शैक्षणिक चिंतन पण स्वाभाविक मुळे त्यावेळेला परिपक्व व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामधून असा तो छान कालखंड होता. सर, तुम्ही 37 राष्ट्राचा प्रवास केलेला आहे इतिहास संकलनासाठी, पण आफ्रिका मध्ये नैरोबीला जेव्हा तुम्ही गेलात तो तुमचा पहिलाच प्रवास होता, पहिला अनुभव होता. खरं तर तेव्हा संपर्काची साधनं नव्हती आणि परदेशाला जायचं कसं याबद्दल फार अज्ञानच होतं. तर याच्यासाठी तुम्ही काय सांगाल आणि नैरोबीतला अनुभव काय आहे? आज मागे वळून पाहिलं त्या काळाकडे की आम्हालाच गंमत वाटायला लागते. आणीबाणीच्या काळामध्ये जी व्याख्यानं केली होती मी, त्याच्यातून काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी असा विचार केला होता
की आता यापुढे आपण, कारण संघाचं काम हे जगातल्या 45 देशांच्या मध्ये आहे हिंदू संघटनेचं, पण ते आपण प्रोजेक्ट करत नव्हतो. आता यापुढे ते प्रोजेक्ट करता येईल. मग कोणी ना कोणी तिथं जाण्याची गरज आहे अशा कामासाठी, असा एक विषय झाला होता. आणि आम्ही आणीबाणीतनं मी परत आलो. मार्च मध्ये आम्ही आलो वर्षप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी, आणि मे महिन्यातच पत्र आलं की सरसंघ चालकांना नागपूरला येऊन भेटा. आणि त्या भेटीनंतर असं ठरलं, लक्ष्मणराव भिडे हे आंतरराष्ट्रीय प्रचारक संघाचे, त्यांनी सांगितलं की केन्यामध्ये जाऊन राहायचंय आणि दोघांनी जायचंय, सहकुटुंब जाऊन राहायचंय. क्षणभर खरं म्हणजे कळलंच नाही काय म्हणतायत नेमकं ते. पण मग ठरलं. लोक सगळेजण म्हणायला लागले होते, इतके दिवस जेलमध्ये राहून आले आणि आता आफ्रिकेत चालले का? कारण आफ्रिकेविषयीची कल्पना लोकांची ती होती. पण असं फॉरेनला जाणाऱ्यांची संख्या त्या काळामध्ये खूप कमी असायची, रेअर होती अगदी. पण आमचं जायचं ठरलं. आणि मग जायचं ठरल्यावर तयारी सुरू झाली, पासपोर्ट अमुक तमुक सगळ्या गोष्टी. त्यावेळेचे अनुभव खूप मजेदार आहेत. एक तर गंमत अशी की आणीबाणीनंतर आम्ही घरी आल्यावर सगळ्यांना भेटून यायला म्हणून आम्ही दोघेही बाहेर पडलो होतो मे महिन्यात, नातेवाईकांना सगळ्यांना भेटून यावं म्हणून. आणि ज्या दिवशी पुण्यात होतो परतीच्या प्रवासामध्ये आम्ही, त्या दिवशी पुण्यालाच निरोप आला की तुमचं घर चोरांनी फोडलंय. मग आम्ही दोघंही निघून इथे आलो अंबेजोगाईत. आणि आश्चर्य म्हणजे घरामधलं सगळं चोरांनी लुटून नेलं होतं, म्हणजे अगदी खलबत्त्या सहित घरातल्या. देवघरातले देव सुद्धा सगळे चोरून नेले होते. बहुतेक त्यांना ते सोन्याचे वाटले असावेत. सगळेजण इतके हळहळत होते. विदर्भातल्या मित्रांनी तर मनी ऑर्डर्स केल्या मला त्यावेळेला. मला आश्चर्य वाटतं, लोक किती धावून येतात याचा हा नमुना आहे. त्यामुळे आता तुम्हाला संसार पुन्हा सुरू करावा लागणार आहे. आत्ताच तर आणीबाणीतनं तुम्ही आलेले आहात, चोरी झाली आहे, ही भेट आहे असं समजा आमची. म्हणून लोक पैसे पाठवले होते कार्यकर्त्यांनी. गंमत अशी, आम्ही काय मानसिकतेमध्ये होतो, पहिला विचार आम्ही दोघांनी जो केला तो असा की आपल्याला तर आफ्रिकेत जायचंय, दोघांनाही जायचंय, आपण दोघंच आहोत, इतकं मोठं सामान कुठं ठेवायचा हा प्रश्न होता. चोरांनी हा प्रश्न सोडवला. म्हणजे ही एक मानसिकता त्याच्यातून निर्माण झाली होती. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की गमतीच आहे हे सगळं. मग नंतर ठरलं त्याप्रमाणे जायची तारीख आली. गावातल्या लोकांचे प्रेम किती मला आठवतंय. ज्या दिवशी आम्ही मुंबईला निघालो, रात्री 10ला बस असायची मुंबईला जाणारी एकच, आणि बस स्टँडवर आम्ही गेलो तर 150 संघाचे कार्यकर्ते आणि समाजातली अन्य मंडळी अनेक आमच्या संपर्कातली ही बस स्टँडवर आली होती पोचवायला. तिथे स्वयंसेवकांनी प्रार्थना घेतली बस स्टँडवर, आणि मग भारत माता की जयच्या घोषामध्ये आम्हाला दोघांना त्या बसमध्ये कोंबलं. आणि हे पार्सल बसनं आमचं खरी मजा आली ती एअरपोर्टवर जेव्हा आम्ही गेलो. ना कधी विमान पाहिलं होतं, ना एअरपोर्टवर कुठं जायचं असतं, काय करायचं असतं, काही कळत नव्हतं. पोचवायला आलेले निघून गेले होते आणि आम्ही एअरपोर्टवर. त्यावेळेला झालेली जी फजिती आहे कोणती पाहिल्यानंतर आजही हसू येतं. आज आता सवय झाली आहे, अनेक देशातनं प्रवास केलाय, पण त्यावेळेला तर असं झालं होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे आम्ही गेलो होतो केन्यामध्ये, ईस्ट आफ्रिकेमध्ये, पूर्व आफ्रिकेमध्ये, तिथं संघाचं काम 1947-48 पासून सुरू झालेलं होतं. पण तिथे संघाच्या अधिकाऱ्यांचा त्यांच्याशी संपर्क नव्हता. एक प्रचारक सोडला तर कोणी जात नव्हते. त्यामुळे एका अर्थानं आम्ही दोघं जण असे होतो की भारतातले संघाचे कार्यकर्ते आणि तिथं येऊन काही त्यांना सांगतायत बोलतायत त्यांच्याशी, असे आम्हीच दोघं जण होतो. तिथला अनुभव खूप चांगला आहे. त्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जो संघाच्या कामाचा अनुभव घेतला
आणि भारतातल्या विविध ठिकाणाहून तिथे जाऊन राहिलेले, तिथले नागरिक बनलेले असे जे कार्यकर्ते आहेत संघाचे, विशेषतः फाळणीच्या वेळेला मोठ्या संख्येत सिंध मधले सिंधी स्वयंसेवक, पंजाब मधले स्वयंसेवक, शीख स्वयंसेवक आणि गुजराती तर पहिल्यापासूनच होते, अशी सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. या सगळ्यांचा सहवास प्राप्त झाला. एक विलक्षण अनुभव असं म्हणता येईल जीवनामधला, संघ काम करत असतानाचा, की कसं कुठल्या गोष्टीची डील करावं, कसं वागावं, विदेशात काय करावं, कसं कोणाशी बोलावं, या सगळ्या गोष्टींचा अनुभव त्या 2 वर्षाच्या काळामध्ये खूप छान आम्हाला त्या नैरोबीला राहण्यामुळे आला. त्यामुळे खूप चांगला अनुभव प्राप्त झाला. विश्वातल्या सगळ्या लोकांशी संपर्क आला, संबंध आला आणि ज्याला एक म्हणतात क्वेस्ट फॉर द नॉलेज, एक तहान ज्ञानाची, मला हे माहिती नाहीये, माहिती झालं पाहिजे, मला ते माहिती नाहीये, अशी आमच्या दोघांची स्थिती होऊन बसली की अरे आपण काहीच अनुभव घेतला नाही, आपल्याला काहीच माहिती नाही. आज ह्या ठिकाणी सुद्धा या पॉइंटवर आपण आहोत नैरोबीमध्ये आणि अनुभव घेतो आहोत. त्या क्षणाला सुद्धा आपल्याला काही समजत नाहीये, काही कळत नाहीये, खूप आहे जग मोठं आणि खूप अनुभव घेण्यासारखे आहेत, याची खरी जाणीव ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी आम्हाला झाली. त्याचा इलाज स्वाभाविकपणे जीवनामध्ये नंतरच्या काळात खूप मोठा झाला. खूप छान सर. एक जीवनाकडे सकारात्मकतेकडे कसं जायला पाहिजे किंवा सकारात्मक भावनेनी आपण जीवनाकडे कसं बघितलं पाहिजे. किती संकट येतात पण त्याला हसत हसत तोंड द्यायचं, म्हणजे टेन्शन येत नाही, ज्याला आज ताण तणाव म्हणतो तो येत नाही. आणि मला वाटतं खरेखुरे तुम्ही आनंद यात्री आहात. तर नंतरचा प्रश्न असाच आहे की एवढं हसत खेळत जीवनाकडे सर तुम्ही बघता, कुठला ताण घेत नाही. विशेष म्हणजे हे करत असताना छंदही जोपासता, म्हणजे संगीताशी सुद्धा तुम्ही मैत्री केलेली आहे, माउथ ऑर्गन वाजवता, गाणं म्हणता, नातीची वीणही सैल होऊ दिली नाही, ती घट्टच ठेवलेली आहे, नाती जपता, घरकाम निस्संकोचपणे करता, पाककला मी पण अनुभवलेली आहे आणि सगळं हे सानंदपणे करता, सहकार्याची भावना आहे. मी पण बाजूला ठेवून कुटुंबामध्ये इतकी तडजोड कशी जमते, कुठे चिडचिड नाही, एवढी वर्दळ आहे तरी पण कौटुंबिक स्वास्थ्य कसं जपलं पाहिजे त्याचा वस्तुपाठ म्हणजे आपण आहात. हे कसं जमतं हो तुम्हाला? काय म्हणजे नेमकं काय करावं म्हणजे? इतक्या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला कशा जमतात हो, किंवा जी काही असामान्य विशेषण आपण मुलाखत घेताना माझ्या समोर मांडलीत ती तितकीशी खरी नाहीये. तुम्हाला एक उदाहरणही सांगतो. नैरोबीला संघाच्या कार्यालयातच क्वार्टर्स होते, तिथे राहत होतो आणि शेजारी एक पटेल म्हणून स्वयंसेवक होते, कार्यकर्तेच होते. आता त्या पटेल वहिनींची आणि सासूची भांडणं होती. हे पटेल आणि त्यांची बायको यांची भांडणं व्हायची, मुलांच्या बरोबर कधी अगदी रागराग व्हायचा. आम्ही दोघ जण मिसळून गेलो होतो त्यांच्या बरोबर. एकदा त्यांनी आम्हाला असं विचारलं की तुम्ही भांडत कसे नाही एकमेकाशी, आणि या वाक्यावर आम्ही दोघही एकमेकाकडे बघून इतके हसलो, कारण आम्ही पण भांडतो, चिडतो, रागावतो, संतापतो, टेन्शन पण घेतो अनेक गोष्टींचं. या सगळ्या गोष्टी स्वाभाविकपणे होत असतात, म्हणून मला ती आठवण आली. पण हे सगळं होत असताना सुद्धा काही गोष्टींची जशी प्रतिकूलता असते तशी अनुकूलता असते. माझे वडील हे कमी शिकलेले, तसे नोकरी करत होते पण त्यावेळेचे 8वीच झालेले होते ते इंग्लिशमध्ये, आणि क्लार्क म्हणून काम करत होते शुगर फॅक्टरीमध्ये. पैसा पुरायचा नाही, 54 रुपये तर पगार महिन्याचा. मग त्याच्यासाठी म्हणून ते घरी भाड्यानं मशीन घेतलं होतं आणि त्याच्यावर कपडे शिवायचे, टेलरिंगचं काम करायचे. नंतर लागणारी कुठली गोष्ट घरी स्वतः तयार करायचे, सुतारकाम उत्कृष्ट करायचे. इतकं करून सुद्धा घरामध्ये माझ्या आईला माझे वडील मदत करतात स्वयंपाकात हे मी अनुभवलं, घरातला केर काढतायत हे अनुभवलं. त्यामुळे ते संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि नंतर संघात गेल्यामुळे तर ते पक्केच झाले.
त्यामुळे अशा अनेक गोष्टी या स्वाभाविकपणानं घरामध्ये आम्ही करतच होतो. पण त्याबरोबरच लहानपणापासूनच एखादी गोष्ट दिसली की ती शिकावीशी वाटणं हे स्वभावात होतं आणि आजही आहे. आता आज होत नाही, पण त्यावेळेला होतं आणि धडपड करायचो आम्ही. तो काळ असा आहे बरं का, की त्या काळामध्ये पिक्चर कधी पाहायला मिळायचे नाहीत. आम्ही त्या तंबूमध्ये जाऊन, तो जेव्हा यायचा तंबू त्यावेळेला एखादा पिक्चर कधीतरी पाहायला तरच. त्यावेळेच्या पिक्चर्स मध्ये साधारणपणे तोंडामध्ये माउथ ऑर्गन असलेला हिरो पाहायला मिळायचा. आजकाल माउथ ऑर्गन कमी आहे त्याच्यामध्ये, पियानोच असतो. आणि मग इच्छा निर्माण झाली आपल्याला ते शिकायचं आहे. हा पियानो त्यावेळेला केवढ्याला मिळत होता माउथ ऑर्गन? 12 आण्यावर मिळत होता. पण 12 आण्याचा माउथ ऑर्गन येण्याची हिंमत नव्हती आर्थिक दृष्टीनं. पण ज्या वेळेला मी 9वी मध्ये होतो त्यावेळेला एक जुना मोडका, म्हणजे कचऱ्यात फेकलेला असा एक माउथ ऑर्गन माझ्या थोरल्या भावानं उचलला आणि माझ्या हातात दिला. त्यामुळे हा दुरुस्त कर, मी तुला 5 रुपये देईन. म्हटलं ठीक आहे. आणि मी तो बऱ्यापैकी दुरुस्त केला. सूर यायला लागले त्याच्यात आणि मग माझी हिंमत वाढली. मग त्याच्यावर गाणी वाजवायचा प्रयत्न सुरू केला. मग एक चांगला माउथ ऑर्गन पण मला मिळाला. पण माउथ ऑर्गनवर गाणी वाजवण्याचा छंद त्यावेळेला लागला. फ्लूट वाजवायचा छंद तर शाळेतल्या बँडमुळे लागला. शाळेतल्या बँडमध्ये फ्लूट वाजवायचो, त्याच्यातून तो छंद लागला. आणि संगीताचं म्हणाल तर संगीताशी माझा संबंध तशा अर्थानं फार कमी आहे. शास्त्रीय संगीताची पण फारसा नाही. पण तो एक काळ असा होता माझ्या लहानपणीचा, वातावरण असं होतं की नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीत याचा बोलबाला होता आणि ते प्रतिष्ठेचं समजलं जात असे. पिक्चर मधलं संगीत हे अप्रतिष्ठेचं समजलं जात असे. त्यामुळं मग तशा ताना घेणं, तसं वेडं वागणं, गाणं असं होत असे त्यावेळेला. पण खरी आवड निर्माण झाली ती संघामध्ये पद्य सांगण्याची, गीतं सांगण्याची पद्धत आहे. आणि शेकडो देशभक्तीपर गीतं, ध्येय आणि प्रेरणा देणारी गीतं अशी गायली जातात. एक दिवस मला आमच्या प्रचारकांनी उत्सवाच्या वेळेला हे गीत म्हटले. त्यांनी शिकवलं मला ते. मी थरथर कापत अक्षरशः ते म्हटलं. पण तेव्हापासून संघाच्या गीताच्या माध्यमातून मी संगीताकडे वळलो आणि संगीताविषयीची गोडी निर्माण झाली. संघाची गीतं म्हणायला लागलो. अशा अनेक गोष्टी स्वाभाविकपणानं, कुठं पोस्टाची तिकीट गोळा करण्याचा छंद असेल, जुन्या वस्तू जमवण्याचा छंद असेल, असे अनेक छंद त्या काळामध्ये स्वाभाविकपणानं निर्माण झाले होते. आणि ते मी नंतरच्या काळामध्ये जसा वेळ मिळेल तसतशा वेळेमध्ये ते जोपासत गेलो. घरी मला जो अनुभव येतो तो असा यायचा की घरामध्ये समितीचं काम माझी पत्नी करत असल्यामुळे तिलाही ताण असायचा. नोकरी पण करायची, सासू सासऱ्यांच्याकडे बघायचं, घरातला स्वयंपाक करायचा आणि इतकं सगळं करून ती बाहेर पडायची. बरं, तिनं बीएड केलं, ते संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 3 किलोमीटर चालत जायचं बीएड कॉलेजमध्ये, पिरियड्स करायचे, रात्री परत यायचं, दिवसभराचा असा ताण. हे सगळं बघत असताना स्वाभाविकपणानं थोडीफार मदत करणं असं मी करत असे. पण मी स्वतः कुठं घरात असायचो, संघाच्या कामासाठी बाहेरच असायचो. पण एकमेकांना असं सहाय्य करून थोडंफार सुखकर दोघांच्यासाठी व्हावं, हा स्वभाव जो बनला माझा, त्याला जसे वडील कारणीभूत आहेत तशी माझी अत्यंत सहनशील आणि साहसी पत्नी पण कारणीभूत आहे. त्याच्यातून खरंच सर, यासाठी संवेदनशील मन पाहिजे. सगळ्यांनाच हे अनुभव असतात की घरात पत्नी काम करते, हे सगळं दिसत असतं, पण हे दिसल्यानंतर आपण केलं पाहिजे याच्यासाठी संवेदनशील मन पाहिजे आणि हसत खेळत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण पाहिजे. सर, तुम्ही आता पद्य म्हणाला तर 2 ओळी म्हणा ना, तुमचं खास आवडीचं पद्य, खास खास तुमचं.
संघयुगाचा शालिवाहना उजाळिले तू तममय जीवना संघयुगाचा शालिवाहना. थांबतो मी, कारण पद्य मी सुरुवात केली म्हणायला की एक संपलं की दुसरं सुरू होईल. बरोबर. याच्यानंतर मी थोडासा कौटुंबिकच आहे की आपण आपली संघनिष्ठा खरंच वाखाणण्यासारखी, संघावरचं प्रेम, संघाला पितृतुल्य मानणं. पण याचं कसं आहे, संपूर्ण घरामध्ये वातावरण संघ आणि समितीचं आहे, म्हणजे ते समर्पित जीवनच आहे. विशेष म्हणजे स्वयंप्रेरणेने ही तिन्ही मुलं तुमची, रत्नच म्हणेन मी, तिन्ही मुलं स्वयंप्रेरणेने तुमच्या संस्कारातून संघ आणि समितीचं काम करतात. आता कल्याणी लंडन मध्ये आहे, ती बौद्धिक विभाग सांभाळते, सहकार्य वाहिका आहे. आदिती कटारे ती सुरत मध्ये काम करते, समितीचं शारीरिक विभाग आहे तिच्याकडे. विवस्वान BE MTech झालेला आहे मुंबईमध्ये, प्रचारकांचं दायित्व त्याच्याकडे आहे. हे सगळं बघितल्यानंतर मला सावरकरांची आठवण येते की अख्खं कुटुंब, आणि तेही आनंदाने, याच्यात कुणाची जबरदस्ती नाही, आग्रह नाही, सक्ती नाही, काहीच नाही. हे नसताना मुलांनी हा प्रवास स्वीकारावा. याच्या मागे तुमचा संस्कार तर आहेच आहे, पण हा समर्पण भाव त्यांच्यामध्ये आला तर त्या मुलांबद्दल थोडस तुम्ही सांगा. पण आजच्या या तरुण पिढीला आणि पालकांना थोडस संदेश द्या याच्यातनं की पाल्यांनी किती मार्क घ्यावे याचा आग्रह नको. पाल्यांनी काय करावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, प्रचारक व्हावं, हे त्यांना ठरवू द्या. ही जी भूमिका आहे ना, ती कोणीतरी सांगितली पाहिजे. आणि मला वाटतं तुमच्या मुलांचा आदर्श आमच्या समोर आहे आणि ते कौतुकास्पद आहे, उल्लेखनीय आहे, म्हणूनच या ठिकाणी मी त्याची नोंद केली आहे. पण म्हणून पालक आणि पाल्यांसाठी तुम्ही थोडं बोला. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की इथपर्यंत ठीक आहे की आमची इच्छा ही आपली मुलं ही या परिवारात राहावीत, त्यांनी काम करावं समाजाचं, देशाचं, ही स्वाभाविक आमची इच्छा आहेच, होतीच. पण अनुभव असा आला की संघाच्या कामाशी घर जोडलं गेल्यामुळे इतक्या माणसांचा राबता आमच्या घरामध्ये होता आणि या दृष्टीनं समर्पित जीवन असलेली इतकी मोठी मोठी मंडळी घरी नेहमी येत असत, त्याचा एक संस्कार मुलांच्यावर होत गेला. ही गोष्ट खरी आहे. यातला नशिबाचा एक भाग आहे तो आपण बाजूला ठेवू, कारण संतती चांगली असणं याच्यामध्ये भाग्याचाही फार मोठा भाग असतो आणि मी त्यावर भाग्यवान आहे, यात शंका नाही. पण तरीही आम्ही दोघेही शिक्षक असल्यामुळे पुष्कळ वेळेला, आणि प्रामुख्याने याच्यात त्यांच्या आईचा रोल मोठा आहे, आणि माझं हे मत बनलेलं आहे की आई जशी इच्छा करते तशी मुलं बनतात. हा माझा स्वतःचाही अनुभव आहे. मी एक उदाहरण देतो सहज. मला सगळं कळत होतं, मी संघाचा कार्यकर्ता, इतक्या सगळ्या लोकांशी संपर्क, प्रवास सगळ्या महाराष्ट्रभर चालू आहे, संस्थेमध्ये प्रतिष्ठा आहे, आणि अशा सगळ्या याच्यामध्ये माझी काही सायं शाखा होत नव्हती, संध्याकाळी शाखेत मी जाऊ शकत नव्हतो. आणि विवस्वान त्यावेळेला अशा वयामध्ये होता, बालवयामध्ये, 7वी मध्ये 8वी मध्ये वगैरे असा होता. एक दिवस खडसावलं त्याच्या आईनं मला अक्षरशः की तुमचं हे सगळं कर्तृत्व ठीक आहे, पण हे वय असं आहे मुलाचं की त्याला नेमकं वळण याच वेळेला मिळालं पाहिजे, आणि त्यामुळे उद्यापासनं तुम्ही सायं शाखेत गेलं पाहिजे, कसं ऍडजस्ट करायचं ते बघा, तर तोही शाखेत टिकेल. हे जे आहे ना आता की मुलाचं विशिष्ट नुसतं वय नव्हे, तर त्या वयात त्याला कसं मोठं करावं लागेल आणि काय सांभाळावं लागेल हे लक्षात घेऊन ते करून घेण्याची
जी एक क्षमता तिच्यामध्ये आहे त्याचाही फार मोठा भाग आहे. म्हणून त्या अर्थाने मी असं म्हटलं की खरंच त्या पॉइंटला कदाचित मी दुर्लक्ष केलं असतं आणि तिनं ते खपून घेतलं असतं. दोन्ही गोष्टी धोक्याच्या होत्या. पण खूप मोठी माणसं आहेत. आता उदाहरणार्थ जिल्हा प्रचारक आले तर विवस्वान पुष्कळदा न सांगता त्यांच्याबरोबर 4-4 दिवस गायब असायचा, अदृश्य. कळायचं आम्हाला नंतर, निरोप यायचा की तो त्यांच्याबरोबर गेलाय जिल्ह्यात. आम्ही त्याचं कधी वाईट वाटून घेतलं नाही, तो अनुभव येतोय त्यांच्याबरोबर, पण त्यांचा सहवास येतो. हा जो सहवास मिळत गेला सगळ्यांना एकमेकांना, तीच गोष्ट राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्यांची आहे. कल्याणी आणखीन तिला असा सहवास मिळत गेला आणि वातावरण असं ठेवलं होतं आम्ही की इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, असा आमचा काही आग्रह नव्हता. आम्ही असं म्हणायचो चांगल्या पद्धतीनं पास झालायत ना ठीक आहे, पण बाकीच्या 4 गोष्टीत समाधानी व्हा. त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण देतो आमच्या कल्याणीचंच. मी कॉलेजमध्ये प्राध्यापक, त्यामुळे प्राध्यापक एक दिवस माझ्याकडे सगळेजण आले, म्हटले तिचं काय चाललंय, ती जर शिबिर समितीचं काम 1 वर्षभर थांबवावं ना तिनं तर 12वीला 80% वर ती जातीये, 90च्या वर जाऊ शकेल. माझ्याशी खूप वाद घातला त्यांनी. नंतर कल्याणी बाहेर आली आणि बाहेर आल्यावर चक्क तिनं म्हटलं मला मॅट्रिकला 75% मार्क होते, तेवढे मार्क मला 12वीला क्लास न करता आणि माझी शिबिर न बुडवता मिळणार आहेत सायन्सला. मला डॉक्टर व्हायचं नाहीये, इंजिनियर व्हायचं नाहीये, मला वकील व्हायचंय आणि मला या 75%वर उत्कृष्ट वकील होता येईल. हे प्राध्यापकांना माझ्या समोर तिनं सुनावलं. आता तिला कोणी पढवलेलं नव्हतं, पण हा विचार करण्याची क्षमता तिच्यामध्ये त्यावेळेला निर्माण झाली होती. हे स्वाभाविकपणानं होणारी प्रक्रिया आहे. जसं आपण वातावरण देऊ मुलांना, मुलांची कुठलीही गैर गोष्ट सहन करायची नाही, लागला तर हात उचलायचा त्यांच्यावर, आवश्यक असेल त्या ठिकाणी रागवायचं भरपूर, तितकंच प्रेम करायचं, असं सगळं आई वडिलांना करावं लागतं. कधीही मुलांना चुकीच्या गोष्टीसाठी चुकून सुद्धा पाठीशी घालायचं नाही. अशा अनेक गोष्टी मात्र आम्ही स्वाभाविकपणाने केल्या. कदाचित त्याचा परिणाम म्हणून हे असं झालं असावं असं मला वाटतं. शेवटी वातावरण आणि संस्कार हे दोन्ही असतात आणि शेवटी अनुकरण. ध्येयनिश्चिती ही किती महत्वाची आहे याच्यातनं खूप छान मला समजलं. तुम्ही अनेक देशात प्रवास केला, म्हणजे 37 राष्ट्रात तुम्ही गेलेले आहेत, इतिहास संकलन केलेले. त्या सगळ्या राष्ट्रामध्ये ते राष्ट्राचं सौंदर्य म्हणून किंवा इतिहास संकलनासाठी असं कोणतं राष्ट्र तुम्हाला भावलं, तुम्हाला आवडलं, तुमच्या दृष्टिकोनातून थोडस हे सांगणं अवघड आहे खरं तर. काय आहे की तसं जर पाहिलं तर जगातल्या सगळ्या राष्ट्रांच्या मध्ये जाऊन आल्यानंतर सुद्धा जसं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं तसं भारतभूमीविषयी असलेली जी भक्ती आहे, ते स्वामी विवेकानंद म्हटले होते की इतके दिवस मला प्रेम वाटत होतं, आता भक्ती वाटायला लागली आहे भारताविषयी. हे त्यांचं जे मत होतं, हे मत स्वाभाविकपणानं त्यांचं आलेलं मत. त्या बाबतीत दुमत कोणाचाच असू शकत नाही. असं जे म्हणतात चुकून की अमुक एक आहे तर तिकडेच आपण राहू, तर ते खरं नसतं. त्यामुळे जगातले इतके सगळे देश पाहिले ते त्या तुलनेमध्ये कुठल्याच देशामध्ये जाऊन राहावं असे नाहीत. पण काही अनुभव खूप चांगले आहेत. त्याच्यामध्ये साऊथ ईस्ट एशियामधले जे देश आहेत सगळे आग्नेय आशियातले, इंडोनेशिया आहे, कंबोडिया आहे. कंबोडियात तर 2 वेळा मी जाऊन आलो, थायलंडमध्ये 2 वेळा जाऊन आलो, ब्रह्मदेश आहे. ह्या सगळ्या देशांच्या मधनं जपान आणि कोरिया आहेत. तसेच या सगळ्या देशांच्या मध्ये गेल्यानंतर एक जाणवतं की आपली नाळ इथल्या लोकांशी जुळू शकते, कारण आमच्या पूर्वजांनी त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत. आज अनेक राष्ट्र बौद्ध धर्मीय आहेत ती, पण असं त्यांच्या बाबतीत वाटतं.
युरोपियन राष्ट्रांच्या मध्ये गेलं की असं वाटायला लागतं की युरोपकडनं खूप शिकण्यासारखं आहे आपल्याला. मटेरियलिस्टिक ज्याला म्हटलं जातं, भौतिक दृष्टिकोन त्यांचा जो आहे, त्या भौतिक दृष्टिकोनातून सुद्धा खूप चांगल्या गोष्टी अनेक आहेत ज्या आम्हाला शिकल्या पाहिजेत. नुसता भौतिकतावाद म्हणून चालणार नाही, हे युरोपमध्ये गेल्यावर लक्षात येतं. आणि त्यामुळे सगळ्याच देशांकडनं, प्रत्येक देशाकडनं काही ना काही शिकण्यासारखं आहे. मी इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळे सगळ्या देशांचे इतिहास स्वाभाविकपणानं माझ्या अवलोकनामध्ये येतात. आता ही जी फिरायची आवड आहे याचे दोन पैलू आहेत. एक म्हणजे एन्जॉयमेंट, एक आनंद मिळणं आयुष्यातला. खूप हिंडलं, निरनिराळ्या गोष्टी पाहिल्या, त्या अनुभवल्या की एक खूप समाधान आणि आनंद प्राप्त होतो. हे एक आहे. आणि दुसरं आपल्याकडे असं म्हणलंय केल्याने देशाटणं, पंडित मैत्री सभेत संचार वगैरे म्हटलेलं आहे आपल्याकडे. तसं आपल्याला मिळणाऱ्या अनुभवातून आपलंही कळते पण वाढतं. त्यामुळे आम्ही पहिल्यापासूनच असं ठरवलं होतं की कधीही एकट्यानं जायचंच नाही. अगदी नाईलाज असेल तर गोष्ट वेगळी, संघ समितीचं वेगवेगळं काम आहे ही गोष्ट वेगळी, पण एखाद्या सेमिनारला जायचंय, दोघांनी जायचं. त्यामुळे इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे सेमिनार्स असले की आम्ही दोघंही जात असू. मग मुलं लहान लहान आहेत त्यांनाही घेऊन जायचं. तेव्हापासून ही सवय लागली. म्हणजे मुलांनी, मला आठवत आहे त्याप्रमाणे त्या काळामध्ये बिन रिझर्वेशनचा बसनं, ट्रेननं खूप प्रवास आमच्या बरोबर केलाय. आम्ही स्टेशनवर सतरंजी अंतरून झोपलोय मुलांच्या सहित रात्रीच्या वेळेला सहजपणानं. त्यामुळे प्रवासाची अशा प्रकारची एक आवड ही त्याच्यातून मुलांच्या मध्ये पण निर्माण झाली. आमच्यामध्ये लहानपणापासून ती होतीच आवड. आणि त्या आवडीचंच रूपांतर एका अर्थानं सबंध जगभर हिंडण्यामध्ये झालंय. अजूनही अशी इच्छा आहे की अनेक देश असे आहेत की जे पाहायची मनापासूनची इच्छा आहे. आता फक्त शारीरिक क्षमता किती त्याला साथ देईल याच्यावर ते अवलंबून आहे. पण एक खात्री वाटते की होईल आपला हाही संकल्प. अजून 5, 10, 15 देशांचा संकल्प आपण पूर्ण करू शकू त्याच्यामधनं, असं वाटतंय. एवढं ध्यास पर्व आहे सर, तुम्ही म्हणजे ध्यास पर्व आहात. म्हणजे शेवटपर्यंत शिकत राहावं, म्हणजे विद्यार्थी दशा अनुभवावी, सगळं शिकत राहावं. म्हणजे क्युरियोसिटी आहे तुमच्या मनामध्ये, खूप शिकण्यासारखं आहे. नंतर महोत्सवी दिग्गज आले, त्यामध्ये आदरणीय परमपूज्य सरसंघ चालक मोहनजी भागवत, शांताक्का हे आले, किंवा हरिभाऊ वाकणकरांचा तुम्हाला सहवास मिळाला. हे सगळं जेव्हा मी अनुभवते तेव्हा तुमची जी स्थितप्रज्ञता आहे, सुख दुःखे समे कृत्वा, हे जे आहे ना, हे खूप भावतं. याच्याबद्दलही मला ऐकावंसं वाटेल की काय सांगाल, कशामुळे येते ही स्थितप्रज्ञता? काय आमच्यासारखे सामान्य जे असतात त्यांना असं वाटतं की अरे बापरे, आमच्याकडे यांची ओळख आहे, त्यांची ओळख आहे, पण तुमच्यामध्ये तो भाव जाणवत नाही. काय सांगाल? खूप मोठी विशेषणं वापरताय मला तुम्ही. ही स्थितप्रज्ञता नावाचं जे प्रकरण आहे ना, हे फार मोठं प्रकरण आहे. माझा दुरून सुद्धा संबंध नाहीये त्याच्याशी. पण तुमचा भाव लक्षात आला माझ्या, खरंय ते. याचं फक्त एकच प्रातिनिधिक उत्तर फक्त माझ्या जीवनाच्या दृष्टीने मी तुम्हाला देईन की प्रत्येक गोष्टीकडे जसं पाहण्याचा एक दृष्टिकोन मनाला प्राप्त झाला आणि एका खुंटीला आपण आपलं जीवन हे बांधून ठेवायचं, सुख दुःख त्याच्याशी बांधून ठेवायची, ती संघाची खुंटी, ती प्रेरणा आपली. हे जसं आहे तसं ज्या वेळेला संघाचं काम करायला मी प्रारंभ केला तेव्हापासून आजपर्यंतच्या काळात माझ्या असं लक्षात येतं, मी माझ्या भोवती इतकी मोठी माणसं पाहतो ज्यांचं वय खूप आहे, 85 आहे, 90 पर्यंत गेलेत आणि तरीही संघाचं हृदयशास्त्र काम करतायत. मी माणसं अशी अनुभवतो आणि पाहतो आज सुद्धा, जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये होते, बुद्धिमत्ता अगदी सामान्य होती, पण आज एकापेक्षा एक बुद्धिमान कार्यकर्त्यांचे संच त्यांनी उभे केले, ही मी आपण पाहतो.
ज्यांच्या घरी अजिबात शक्यता नाही आहे आपल्या मुलाला सोडण्याची, आवश्यकता आहे त्या मुलाची आपल्या घरी, त्याच्या आई वडिलांसाठी, त्याच्या भावा बहिणींसाठी, अशा वेळेला सुद्धा अशी मुलं बाहेर पडलीत, इंजिनियर डॉक्टर होऊन बाहेर पडलीत आणि समाजासाठी कार्यरत राहिली आयुष्यभर, अशी माणसं माझ्या भोवती मी पाहतो. आणि त्याचबरोबर आयुष्यभर व्यवसाय, नोकरी, संसार असं सगळं करून सुद्धा त्याच्या बरोबरीनं संघाचं कार्य एखाद्या संन्याशासारखं, प्रचारकासारखं आयुष्यभर करतायत, अशी अनेक माणसं मी माझ्या सभोवती आजही पाहतो. आणि त्या माणसांचा जो एका अर्थानं संस्कार आहे, संप्रेरणा आहे त्यांची, ती कदाचित खऱ्या अर्थानं मला वाटतं आमची ऊर्जा आहे. आणि त्यामुळे आपण करतो यात विशेष काही नाहीये. या सगळ्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटायला लागतं की उलट त्यांनी हे करून दाखवलं, करतात ते, प्रतिकूल स्थितीत केलं, मला तर अनुकूलता आहे, मी ते करू शकत नाहीये उलट, अशी खंत उलटी काही वेळेला वाटायला लागते. असं साधारणपणे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि त्यामुळे स्थितप्रज्ञता वगैरे काही नाहीये. मी सामान्य माणूस आहे. संघाच्या कामात किंवा अन्य संघटनात्मक कामात सुद्धा अनेकदा माझी भांडणं झालेली आहे, चिडाचिड झालेली आहे, हे होत राहत असतं कुठल्याही याच्यामध्ये. त्यामुळं स्थितप्रज्ञ जरी म्हटलं तरी खरं म्हणजे फक्त मी एकच प्रार्थना करतो की जीवनामध्ये स्थितिस्थापकत्व येऊ नये. स्थितप्रज्ञता येण्याची शक्यता नाहीये, तो फार मोठा योगिक वर्ष शब्द आहे, पण कमीत कमी स्थितस्थापकता येऊ नये एवढी फक्त परमेश्वरासमोर या संदर्भातली प्रार्थना मी करू शकेन. खरं म्हणजे तर आपल्या सहवासात जेव्हा मोठी माणसं येतात तेव्हा ती ऊर्जा आपल्या मनामध्ये असते, म्हणून हा भाव कदाचित येत असेल आपल्यामध्ये. ऊर्जाच असते शेवटी. आता मुलाखतीच्या शेवटी आणि शेवटचा माझा प्रश्न आहे, आणि तोही इतिहास संकलनाच्या बाबतीतला आहे, की बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाईलाही एक शिल्प सापडलेलं आहे. त्याच्यानंतर केजमध्ये मस्साजोग जे आहे त्या ठिकाणी बांधकाम करताना, खोदकाम करताना एका हंड्यामध्ये काही नाणी सापडली. तर हे जे आहे याचं संकलन कसं करायला पाहिजे, का जिल्ह्यानिहाय करायला पाहिजे, यासाठी तुमची काय कल्पना आहे, ती कल्पना सांगायची. इतिहास संकलन. सर, आपला शेवटचा प्रश्न होता, आपल्याकडे शिल्प सापडतायत, निजामकालीन नाणी सापडतायत, तर त्याचं जतन कसं करायला पाहिजे, कोणत्या पद्धतीने? जसं तेरला एक चांगलं संग्रहालय आहे, तर जिल्हानिहाय करता येईल का, किंवा तुमचं त्याबद्दलचं मत पाहिजे इथे. संकलन कसं करावं? इतिहासाच्या साधनांचं संकलन ही तर आत्ताची माझ्यावर असलेली जबाबदारीच आहे. पण तत्पूर्वी अजून एक जो उल्लेख तुमच्या बोलण्यामध्ये आला तो प्रश्न नव्हता, पण ते मलाच सांगायचंय म्हणून मी सांगतोय की पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत हे कार्यक्रमासाठी म्हणून इथं येऊन गेले. आता माझं एक भाग्य असं आहे की लहानपणापासून संघाच्या शाखेवर जाण्यामुळं संघाच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरच एक डॉक्टर हेडगेवार सोडले संघ निर्माता, तर बाकी सगळ्याच सरसंघचालकांशी त्यांचा सहवास मला प्राप्त झाला. ज्या वेळेला मी संघाचा प्रचारक म्हणून बाहेर पडलो होतो, म्हणजे 1966 साली जून मध्ये, त्यावेळेला योगायोगानं माझी नियुक्ती नाशिक जिल्ह्यामध्ये झाली होती. आणि त्यावेळेला संघ शिक्षा वर्गानंतरच्या काळात पूजनीय गुरुजी विश्रांतीला म्हणून नाशिकला
तिथले विभाग संघचालक राजाभाऊ साठे यांच्या घरी होते. मी नवीन निघालेला प्रचारक आणि माझे विभाग प्रचारक नाना ढोबळे मला घेऊन त्यांच्याकडे गेले. त्यावेळेला परिचय झाला पूजनीय गुरुजींशी. आणि नंतर आबाजी थत्ते प्रचारकच आणि त्यांचे निजी कार्यवाह, त्याने म्हणला नवीन निघालाय ना, राहू दे ना गुरुजींच्या बरोबर 4-5 दिवस. आणि प्रचारकी जीवनाच्या प्रारंभीच मला 4-5 दिवस पूजनीय गुरुजींच्या सेवेसाठी राहण्याचा एक छानपैकी योग आला. नंतर स्वाभाविकच प्रचारक असलेल्या काळामध्ये आणि नंतरही गुरुजींशी त्यामुळे स्वाभाविकपणानं सहवास त्यांचा मिळाला. बाळासाहेब देवरासांच्या बाबतीत असंच घडलं. तृतीय सरसंघचालक ते ज्या वेळेला सरकार्यवाह होते त्यावेळेला बैठकीत त्यांचा परिचय झाला होता. त्यावेळेला प्रचारक नव्हतो. पण बाळासाहेब देवरासांच्या बाबतीतलं एक वैशिष्ट्य असं की गुरुजींच्या सारखीच त्यांनाही सगळ्यांची स्मृती राहत असे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग असा की महाराष्ट्र प्रांतानं मला बाळासाहेब देवरासांचं नंतर चरित्र लिहिण्याची कामगिरी दिली. मी नागपूरला जाऊन राहिलो आणि बाळासाहेब देवरासांच्या शाखेमध्ये जे त्यांना शिक्षक होते त्यांच्या सहित अनेक जुन्या कार्यकर्त्यांशी मला गप्पा मारण्याचा, भेटण्याचा, त्यांचे अनुभव ऐकण्याचा आणि सहवासाचा लाभ प्राप्त झाला. त्याच्यानंतर पूजनीय राजेंद्र सिंहजी रज्जू भैया ज्यांना म्हणतात, ते ज्या वेळेला सरसंघचालक होते त्यावेळेला योग असा होता की मी नैरोबीत होतो आणि ते त्यावेळेला सरकार्यवाह होते आणि ते नैरोबीला 10 दिवस त्यांचा प्रवास होता. ते घरी राहिले होते आमच्या. असा एकेकाचा सहवास स्वाभाविकपणानं सरसंघचालकांचा मिळत गेला. तर पूजनीय सरसंघचालक सुदर्शनजी यांचाही वारंवार नागपूरला जाण्यामुळे तर संबंध आलाच होता आणि बाळासाहेब देवरासांचं चरित्र लिहिताना अधिक संबंध आला. आणि त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम होतं की ज्या वेळेला मुस्लिम आक्रमण का हिंदू प्रतिरोध या हिंदी पुस्तकाचं लेखन मी सुरू केलं तेव्हा सगळं मार्गदर्शन स्वतः सुदर्शनजींनी मला केलं होतं. आणि वारंवार नागपूरला जाण्यामुळे मग खूप जवळीक सगळ्यांची निर्माण झाली होती. मोहनजींशी पण जुना परिचय होता. त्यामुळे या सगळ्या महान लोकांचा परिचय आणि सहवास हा मला अनायास प्राप्त झाला सगळ्या बाबतीमध्ये. सुरेशजी सोनी आहेत, त्यांच्याविषयी जो काही विशेष मुद्दाम सांगितलं पाहिजे असं नाही, पण इतिहास संकलन योजनेचं काम जेव्हा माझ्याकडे आलं आणि माननीय मोरोपंतांनी ते काम मला दिलं, संधी कशी चालून येत असते त्याचं हे उदाहरण आहे माझ्या जीवनातलं. मोरोपंत पिंगळे हे संघाचे जुने कार्यकर्ते, डॉक्टरांच्याही काळात होते. गंमत अशी की त्यांचा आपल्या घराशी खूप संबंध आला होता आमच्या, आणि ते कायम हिला म्हणायचे, मुलांना म्हणायचे की कधी सोडता याला, जे जणू काही त्यांनी मला धरून ठेवलं होतं म्हणून काम होत नाही असं ते असायचं. पण मी त्यांना म्हटलं की ज्या दिवशी मी निवृत्त होईन त्या दिवशी मी नागपूरला येतो, मग मी तुमचा आहे. मी सप्टेंबर 2003 ला निवृत्त झालो. 1 ऑक्टोबरला मी नागपूरच्या कार्यालयात होतो, त्यांच्या समोर उभा होतो. म्हटलं ठीक आहे, आता काहीतरी काम सांगतील ते, इतिहास संकलनाचं असेल, इतर संघाचं असेल, काय सांगतील ते. घरी सगळ्यांना कल्पना होती त्याची. अजून दोन्ही मुलींची लग्न व्हायची होती, पण आता फार चिंता करायचं कारण नव्हतं तशी. एकदम मला जे काम मिळालं ते सुद्धा कसं होतं पहा. संघाचे जे पहिले प्रचारक, जे प्रचारकी संकल्पना ज्यांनी रूढ केली ते बाबासाहेब आपटे.
त्यांची जन्मशताब्दी 2003-4 मध्ये येत होती. आणि मोरोपंतांनी काय म्हणावं, मला काहीही विचारलं नाही बाकी त्यांनी. हे पहा, बाबासाहेब आपटेंची जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे. देशभरातल्या 108 जणांची अखिल भारतीय समिती बनवायची आणि संबंध वर्षभर त्याचे कार्यक्रम देशभर झाले पाहिजेत. ही जबाबदारी एकदम, मी महाराष्ट्राच्या बाहेर कधी काम केलं नव्हतं, विदर्भात सुद्धा नाही, आणि एकदम मला त्यांनी ही इतकी मोठी जबाबदारी टाकून ते मोकळे झाले. माझ्या आज लक्षात येतं की संघाच्या आपल्या अधिकाऱ्यांना आपल्या समोरच्या कार्यकर्त्याची क्षमता काय असेल आणि तो काय करू शकतो हे माहिती असतं. मला भीती वाटत होती, पण झालं. देशभर प्रवास केला, सगळ्यांना भेटलो, समिती फॉर्म झाली आणि एकदम अखिल भारतीय स्तरावरचा कार्यकर्ता म्हणून मला कामाचे अनुभव यायला लागले सगळे, जे कधीही कल्पनेत नव्हतं. म्हणजे माझ्या शाखेच्या पलीकडं, जिल्ह्याच्या पलीकडं, फार झालं तर प्रांत, पण नाही, एकदम अखिल भारतीय पातळीवर एक काम मला प्राप्त झालं. मग माझ्या लक्षात आलं की याच्या आधी आंतरराष्ट्रीय पातळीवरही काम संघानं दिलं होतं. मी विसरून गेलो होतो तोपर्यंत, नैरोबीला आपण होतो ते, पण विश्व विभागाचं कामही माझ्याकडे होतं. पण असं एकामागनं एक ज्या जबाबदाऱ्या टाकत गेले संघाचे अधिकारी, त्याच्यातून सगळ्यांशी हा संपर्क आला. जे मला आठवते की इथे संघ शिक्षा वर्ग होता अंबेजोगाईत, पूजनीय सुदर्शनजी त्यावेळेला सरकार्यवाह होते आणि आले होते इथं. त्यावेळेला 3 दिवस ते घरीच होते, आपल्या संघ शिक्षा वर्ग शाळेमध्ये चालू होता. आणि असा सगळ्यांचा सहवास मला या सगळ्या गोष्टीतून प्राप्त झाला. हे सगळ्यात मोठं पाथेय ईश्वरानं मला दिलेलं आहे. हे मी यासाठी सांगितलं की ज्या वेळेला बाबासाहेब आपटे स्मारक समिती स्थापन करून वर्षभरातले कार्यक्रम घेतले, त्याच्यानंतर नागपूर हेच माझं हेडक्वार्टर झालं आणि अखिल भारतीय पातळीवर अखिल भारतीय इतिहास संकलन योजना, म्हणजे इतिहासामध्ये इतिहासातलं झालेलं विकृतीकरण दूर करण्यासाठी म्हणून उभं करायचं अकॅडमिक अशा माणसांचं संघटन, त्याचं अखिल भारतीय काम मला मिळालं आणि मला त्यांनी महासचिव केलं, जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया सेक्रेटरी. आणि तिथून माझा मग खऱ्या अर्थानं इतिहासाच्या क्षेत्रामध्ये सगळ्यांशी अधिक संपर्क यायला लागला. देशभरातल्या आर्किओलॉजिस्टशी संपर्क, हिस्टॉरियन्सशी संपर्क, सगळ्या युनिव्हर्सिटीजचे व्हाईस चान्सलर्स त्यांच्याशी संपर्क, युनिव्हर्सिटी टीचर्सशी संपर्क, असं माझं एक वेगळं स्वतंत्र फील्ड निर्माण झालं त्याच्यातून. आणि अशा वेळेला सोनीजी सोनीनी मला सांगितलं की तुला आता हिंदीमध्ये तुझा तो काय विश्वसंचार आहे त्याचं संदर्भ पुस्तक लिहायचं आहे. मी देशभर प्रवास करत होतो समिती स्थापन करण्यासाठी आणि मला ते म्हणत होते की हे पुस्तक लिहून झालं पाहिजे याच वर्षाच्या आत. मी अक्षरशः फायली, पुस्तकं, रेफरन्स बुक्स बरोबर घ्यायचो आणि ट्रेनच्या प्रवासामध्ये मी अनेकदा लेखन करायचो. पण आश्चर्य असं की ते सगळ्यात मोठं आणि मला आयुष्यामध्ये समाधान देणारं पुस्तक आणि अकॅडमिक क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेलं पुस्तक सुरेशजी सोनींच्या मागे लागण्यातून पूर्णपणे त्या वर्षाच्या आत निर्माण झालं आणि मोहनजींनी त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं मुंबईमध्ये. त्यामुळे इतिहासाशी माझा असलेला संबंध हा एकदम उच्च पातळीवर जाऊन पोहोचला. आणि मग पुढे मग जवळजवळ 9 वर्ष मी सातत्यानं महासचिव होतो आणि त्याच्यानंतर आज मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. मुळात इतिहास संकलन योजना हे काम काय आहे, तर यांचा उल्लेख केला मी आता. बाबासाहेब आपटे संघाचे पहिले प्रचारक, ते इतिहासाचे अभ्यासक होते, प्रचंड वाचन होतं आणि ते असं म्हणायचे की कुठलंही पुस्तक आपण वाचायला घेतलं की अशी एक भावना होते की हा माझा इतिहास नाही, भारताचा इतिहास नाही, हा आक्रमणांचा इतिहास आहे, परकीय लोकांचा इतिहास आहे. आणि का मनामध्ये अशी एक जाणीव निर्माण होते की वी आर अ डिफिटेड रेस, आम्ही एक पराभूत वंश जणू काही.
इतका हजारो वर्षांचा उज्ज्वल इतिहास आणि आम्ही पराभूत वंश आहोत अशा प्रकारची मनामध्ये संवेदना निर्माण करणारा असा प्रत्यक्ष इतिहास हे बदललं पाहिजे. त्यांच्या मृत्यूनंतर इतिहास संकलन योजनेचं कार्य त्यातून निर्माण झालं. आणि म्हणून मी आता म्हटलं तसं देशभरातल्या अशा सगळ्या अकॅडमिशियन्सची चर्चा, त्यांच्याबरोबर सेमिनार्स आणि प्रत्येक प्रांतामध्ये इतिहास संकलन समितीचं संघटन, या योजनेच्या समित्या प्रत्येक प्रांतामध्ये, असं ते मोठं काम. एका अर्थानं खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली होती, पण तिथे नेमका हाच अनुभव आला, जितकी जबाबदारी मोठी तितके आजूबाजूचे कार्यकर्ते आणि सहाय्यक त्याच्याही पेक्षा मोठे, आणि त्याच्यात मी कितीही लहान असलो तरी त्यांच्यामुळे ते काम होत आहे. अशी स्थिती इतिहास संकलन योजनेची सुद्धा मी माझ्या जीवनामध्ये अनुभवली. त्यामुळे सगळ्या प्रांतामध्ये असा प्रवास चालू आहे. सगळ्या प्रांतात त्याच्या समित्या उभ्या राहिलेल्या आहेत. आज ते काम चालूच आहे. आणि आश्चर्य असं की हे पुनर्लेखनाचं काम नाही, नुसतं इतिहासाची पुनर्लेखन करायचं, नवीन पुस्तकं लिहायची, असं हे काम नाहीये. मूलतः ज्यांच्या आधारावर, ज्या सिद्धांतांच्या आधारावर ही पुस्तकं लिहिली जातात ते सिद्धांतच चुकीचे आहेत. त्याचं काय करणार? त्याच्यासाठी म्हणून मग आर्यन प्रॉब्लेमचा प्रकल्प इतिहास संकलन योजनेने घेतला, सरस्वती नदीच्या शोधाचा प्रकल्प घेतला, आणि अशा सगळ्या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहेत हे सगळे मोठे, त्याच्यामध्ये मी स्वाभाविकपणे इन्व्हॉल्व्ह होत गेलो. आणि एक इतिहास संकलन योजनेचं सुंदर स्वरूप सगळ्यांच्या प्रयत्नातून आज आपल्याला प्राप्त झालेलं दिसतं. डिस्टॉर्शन इतिहासामधलं दूर करण्याची एक मोठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण प्रत्यक्षात या कामाची व्याप्ती ही थेट एखाद्या गावाच्या इतिहासापर्यंत जाऊन पोचते. त्यामुळे प्रांतीय समित्यांचं काम सगळ्यात मोठं असतं. तुम्ही जो नेमका मागाशी प्रश्न विचारला की एक मूर्ती अंबेजोगाईत सापडली, त्याचं काय? तर त्या गावाचा इतिहास, त्या गावातल्या सगळ्या लोकांचा इतिहास, केवळ राजकीय इतिहास नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक असाही इतिहास नव्हे, तर सामान्य माणसांचा इतिहास, असं त्या इतिहासाचं स्वरूप व्हावं लागेल. आणि प्रत्येक प्रांतातल्या प्रत्येक गावात ते व्हावं लागेल. असे अनेक प्रकल्प आज इतिहास संकलन समित्यांनी आपापल्या क्षेत्रात घेतलेले आहेत. त्याचा एक प्रारंभ म्हणून, म्हणजे मी त्यावेळेला इतिहास संकलन समितीत नव्हतोच, मी चेष्टेनं म्हणत असतो बरं का असं, की कोणीतरी मला विचारायचं की तुम्ही महासचिव आहात ह्याचे, तर अमुक याच्यावर तुमचं काय मत आहे, हे काय आहे, ते काय आहे. मी त्याला उत्तर देत असे आणि म्हणत असे की बाबा रे, मी विद्वान आहे, स्कॉलर आहे, PhD आहे, ही तुमची कल्पना आहे, पण तसं मी आहे म्हणून मला इतिहास संकलन योजनेचं काम दिलेलं नाही. मग संघाला इतिहास संकलन योजनेचं काम यासाठी दिलं की आता याचे केस पांढरे झालेत, आता संघाच्या शाखेवर बाल स्वयंसेवक याच्याकडे फिरकत नाहीत, संघाचं काम याच्याकडून होणार नाही, आता याला दुसरं काम काहीतरी दिलं पाहिजे, असं मी गमतीनं कार्यकर्त्यांना म्हणत असे. मी अनुभव यासाठी सांगितला की संघाच्या कामाची सुद्धा नेमकी जाण करून घेण्याची आवश्यकता आहे, तरच संघानं उभी केलेली अन्य कार्य जी आहेत त्या कार्यांचं महत्व लक्षात येईल. जसं संस्कार भारतीचं कार्य आहे, इतिहासाशी पण ते जोडलेलं आहे, पण संस्कार भारतीचे पितामह असलेली माणसं वयाच्या 95व्या वर्षी काम करतायत, हे आज डोळ्यासमोर दिसतं ना प्रत्यक्ष. तेच नेमकं इतिहासाच्याही क्षेत्रात माझ्या बाबतीत घडलेलं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो, लक्षात यायला लागला इथला इतिहास, तेव्हा मग विद्यार्थ्यांच्या मदतीनं अनेक अशी शिल्प एकत्र केली, हस्तलिखित एकत्र केली, त्याचं एक छोटंसं संग्रहालय तयार केलं. भारतीय अनुसंधान परिषद या नावानं एक संस्था स्थापन केली, त्याचं एक रिसर्च जर्नल प्रारंभ केलं, कारण माझ्यावर बाकीच्या जबाबदाऱ्या नव्हत्या इतिहास संकलनच्या, किंबहुना इतिहास संकलनाचा मी कार्यकर्ता नव्हतोच, मी एक प्राध्यापक होतो इतिहासाचा त्यावेळेला.
आणि कार्यकर्ता होतो संघाचा आणि संस्थेचा, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा. पण त्यामुळे अंबेजोगाईमध्ये अशा प्रकारानं एक कॉन्शियसनेस, एक जाणीव इतिहासाची निर्माण करण्यामध्ये मला त्यातून यश प्राप्त झालं. आणि त्याचं बाय प्रॉडक्ट जे त्याचा परिणाम म्हणून त्या रिसर्च जर्नलमुळं सगळ्या देशभरामध्ये मी माहिती झालो या अकॅडमिक फील्डमध्ये. त्याचा लाभ मला इतिहास संकलन योजनेचं काम करताना स्वाभाविकपणानं झाला. आज इतिहास संकलन योजनेचं काम सगळ्या प्रांतांच्या मधून आहे आणि अनेक सिद्धांत अशा प्रकारचे दूर करण्यामध्ये हळूहळू यश त्याच्यामधून प्राप्त होत आहे. त्यामुळे मी म्हणजे हे अशी एक प्रथा असते साधारण, की आपण मोठा माणूस समजतो आणि त्याला सांगत असतो की तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं ते सांगा, तुम्ही काय संदेश द्याल तरुणा वगैरे वगैरे. तसा हा प्रकार नाही. आता इतिहास संकलन योजनेचा एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आपल्या देशभरातल्या इतिहासाच्या सर्व अभ्यासकांनी, मग त्यात प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, अनेक संदर्भ ग्रंथ हे इतिहासाशी संबंध नसलेल्यांनी लिहिलेले आहेत आणि ते इतिहासकार झाले. त्यामुळे अशा सर्वांनीच इतिहासाची ऋषी असलेल्यांनी या क्षेत्रामध्ये लक्ष द्यायला पाहिजे, व्यासंग वाढवला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि एकदाशी केव्हा तरी हे जे सिद्धांत की ज्यांना काहीही आधार नाहीत त्यांची मोडतोड करून पूर्णपणे त्यांना बाजूला करावंच लागेल, ही काळाची मागणी आहे आज. आणि सगळ्या अकॅडमिशियन्सनी आणि स्कॉलर्सनी ही गोष्ट लक्षात लवकरात लवकर घेऊन इतिहास संकलन योजनेच्या कामाच्या पाठीशी उभा राहण्याची नितांत आवश्यकता आज आहे. शेवटी हे मोठे कार्यकर्ते म्हणजे कोण असतात? कॉलेजमध्ये असलेला शिकवणारा प्राध्यापक, शाळेत शिकवणारा इतिहासाचा शिक्षक, एखादा MBBS झालेला डॉक्टर, एखादा इंजिनियर, ही सगळी मंडळी असतात. इतकंच नव्हे तर सर्व प्रकारच्या इतिहासाची रुची असलेल्या स्त्री पुरुषांच्यासाठी हे आव्हान आहे. आणि म्हणून इतिहास संकलन समितीचं काम समजून घेऊन त्याच्यात सगळ्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता मला आज वाटते. एवढंच त्या बाबतीत मी म्हणेन. ठीक आहे. सर, छान सांगितलं की इतिहास संकलनाची जबाबदारी फक्त सचिवाची किंवा उपाध्यक्षाची नाहीये, ही गावातल्या सामान्य माणसाची जबाबदारी आहे, कारण ती एक राष्ट्रीय संपत्ती आहे. खूप छान सांगितलं, खूप बोलण्यासारखं आहे, पण वेळेचं बंधन हे पाळलं पाहिजे. खर तर एका आनंद यात्रेशी संवाद करताना मनोमन समाधान मिळालं आणि आपली जी मुलाखत आहे, आपले जे संवाद झाले, तर त्यातनं मार्गदर्शनही खूप झालं, संदेशही छान मिळाले, प्रेरणाही मिळाली. आणि मला मग सावरकरांच्या 4 ओळी आठवतात की घेतले वृत नहे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माणे, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्या चिवाण धरिले करी हे सतीचे, करी हे सतीचे. या 4 ओळीमध्ये आपल्या सारख्या हेबाळकरांचं जीवनसार आहे असं मला वाटतं. या मुलाखतीसाठी शरयुते हेबाळकर, आदिती कटारे, कल्याणी पेशवे यांना खूप मी धन्यवाद देते. त्यांचं खूप मला सहकार्य लाभलं आणि तंत्र सहाय्य म्हणून विवस्वान हेबाळकरनी खूप छान सहकार्य केलं, यासाठी त्याची मी खास नोंद घेते. आणि सर, तुम्ही खूप छान दिलखुलासपणे बोललात, सहजपणे बोललात, मोकळेपणाने बोललात, यासाठी तुम्हाला धन्यवाद देते आणि कृतज्ञ मी म्हणते आणि थांबते. ठीक आहे.